आपलं या आपल्या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता सेशन सुरू व्हायच्या आधी ज्यावेळेला आपण 5 मिनिटं इंटरॅक्शन करतो, मला खरंच खूप आवडलं. काल कशी शांतता होती, आज छान गप्पा झाल्या आणि या अशा गप्पाच होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा त्याच्यासाठी आहे. आज काही कारणामुळे तो ऍडमिन ओनली स्टेटसवर होता. तुमचंही पुन्हा एकदा कौतुक मला करायचंय की 800 850च्या वर लोक आपण त्या ग्रुपवर आहोत. पण किती छान सांभाळलाय तुम्ही सगळ्यांनी. आणि पुन्हा एकच की यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय म्हटलंय, हे माहिती असण्यात वाईट आहे का चांगलं आहे मला माहिती नाही. पण मी काय अनुभवलंय हे खूप महत्वाचं ठरतं शेवटी. संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षते डुक्रुम करणे असं सांगितलंय. तेव्हापासून मी व्याकरणाचा अभ्यास सोडून दिला. आणि कोणी विचारलं का रे बाबा तू व्याकरण का नाही म्हणत, व्याकरण का नाही अभ्यास करत, मी म्हणतो शंकराचार्यांना जाऊन विचारा. त्यांनी ही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे आणि मुभा दिली आहे की बाबा संप्राप्ते सन्निहिते काले, मृत्यू किंवा शेवटचा काळ जवळ आल्यानंतर व्याकरण सोडवत नाही, नाही नाही रक्षती डुक्रुम करणे. आणि शेवटचा काळ सातत्याने हे कृष्णाने सांगितलंय. सो बाय द जॉईंट कमांडमेंट ऑफ विष्णू, आय मीन कृष्ण आणि शंकराचार्य, मी व्याकरणाचा अभ्यास करत नाही. गंमतीचा भाग जरी सोडला तरी सुद्धा काय सांगितलंय हे सांगितल्यानंतर अजून काय सांगितलंय याच्या वाटेवर जर का जे सांगितलंय त्याचा अभ्यास न करता जर का गेलो, आणि अभ्यास, अभ्यास या शब्दाचा अर्थच मुळे असा होतो की करून पाहणं. नाही तर अभ्यासाला आणि मेमरीला काय अर्थ आहे. आपण पुढच्या कुठल्या एका भागामध्ये आपण बुद्धीचे वेगवेगळे 7 स्तर पाहणार आहोत. त्याच्यात एक स्तर मेमरी. आणि आता तर AI आल्यानंतर तर मला नाही वाटत मला एवढं माहिती आहे असं सांगण्यात काही माहिती नाही तस. हा, तर आता जे भज गोविंदम आहे ते भज गोविंदम, गोविंदम याच शब्दाने आज आपला सुरुवात होणार आहे. आजच्या भागातला जो पहिला श्लोक आहे ना, अ, त्या श्लोकामध्ये गोविंद अशा अर्थाचा एक शब्द पण आहे. आणि त्या शब्दाने आपण सुरू करतो. मी आधी श्लोक नुसता म्हणतो म्हणतो म्हणजे त्याच्यातले चालीत नाही म्हणत, आधी सगळे शब्द तुमच्या कानावर पडतील असं आपण काही करता येतं का बघूया. आणि आता मी का दाखवत नाहीये हे, की तुम्ही फक्त शब्दाकडे लक्ष द्या, म्हणजे माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. शब्द म्हणजे दृक्कडे नको. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभ अमर प्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुव, असा तो शब्द आहे. मग आता आपण म्हणूया तो कसा आहे तो. एकदा प्रॅक्टिस करायची आपण म्हणतो ना नेहमी, तशी प्रॅक्टिस पण करूया. मी स्लाइड पण आता तुम्हाला दाखवतो. आणि कशी प्रॅक्टिस करायची आपण, एकदम हळूहळू, एकदम शांत, घाई कुठे करायची नाही. आणि अगदी जसं हळूहळू हळूहळू मी सांगणार आहे. तंबोराचा आवाज येतोय का आधी मला सांगा. आधी आता पहिली स्लाइड दिसते का बघा. स्लाइड दिसली. बारीक तंबोराचा आवाज मागे सुरू असेल. राईट. हा तंबोरा आहे ना तो विष्णू. तंबोरा याचं सहज मनात आलं म्हणून सांगतो. थोडं सुरुवातीला ब्रेक घेतोय म्हणून. पण हा तंबोरा विष्णू, तो जो सडज पंचम लागलेला असतो, मालकंसात नाही लागणार पंचम, पण तो जो काही स्वर लागलेला असतो, कधी निषाद षडज, कधी षडज मध्यम, कधी षडज पंचम, तो काय करत असतो गायकाला. आता ज्यांचा स्वर पक्का असतो त्यांना एखाद्या वेळेला तंबोराची गरज पण नसते, पण मोठी मैफल असेल त्याला तंबोरा लागतो. ते जे विश्व उभं राहणार आहे ना संगीताचं, त्या गायकाच्या तपश्चर्येचं, त्या गायकाच्या उपजेचं, त्या विश्वाला धरून ठेवणारा जो धर्म आहे संगीताचा, विष्णू, तो तंबोरा. आणि म्हणून आता सहज मनात आलं म्हणून मी सांगितलं, सॉरी फॉर द डेव्हिएशन. पण असं जर का पकडलं ना, तर म्हणून तंबोरा लावून घेतात गवई. आणि म्हणून कधीही जर का कोणाला गाण्याची मैफिल ऐकण्याचा छंद असेल, तर बाबा माझे नेहमी मला खूप आधी घेऊन जायचे, आजोबा सुद्धा, की गाणं सुंदर असेलच पण जमलंच तर आपण ग्रीन रूम मध्ये जाऊ, नाही तर
ते तंबोरा लावण्यापासून ती संबंध ऐकायची मैफिल तिथून सुरू होते. कारण तिथे विष्णू असतो आणि मग त्याच्या पुढे ते पडदा सर्जम हे करत करत असं ते सांगायचं म्हणजे मग आता चला आपण एक एक श्लोक म्हणू. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः. एक कान बंद जरी केलात म्हणजे चक्क असं बोटाने बंद केलात तरी सुद्धा चालेल आणि म्हणा परत संपूर्ण ओळ सांगणार आहे पहिली आणि दुसरी. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा. हळूहळू जाऊया. या स्पष्ट उच्चारांची मजा आहे. आणि तुम्ही पहा आपण जवळजवळ 11 आठवडे एकत्र असणार आहोत. पहा काय होतं मनापासून प्रॅक्टिस केली तर हा नाही तर नाही काही. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा थविष्ठ थविरो ध्रुवः. संपूर्ण श्लोक म्हणायचा आता. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. आता सुरुवातीला मी ते शंकराचार्यांबद्दल सांगितलं की नाही. ते भज गोविंदम आहे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. कन्फ्युज्ड डिल्युजन ज्यावेळेला होतं त्यावेळेला गोविंदाला भजायचं. आता गोविंदाला भजायचं म्हणजे नुसतं गोविंद 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 करत बसायचं का? काही चुकीची संकल्पना निर्माण झाल्यात. पण तुम्हीच म्हणा विचार करा की नुसतंच नाव घ्यायचं का त्या नावातल्या गुणांपर्यंत कसं पोहोचायचं. सगुणाची उपासना जर का करत असू तर त्या गुणापर्यंत नको का पोहोचायला. खरे ते गुण म्हणजे सत्वरज तम आहेत. मी वेगळ्या पद्धतीने मांडतोय आता. मग गोविंद. गो म्हणजे गाय पण होते. गो म्हणजे इंद्रिय पण होतात. म- तोच अर्थ ऋषिकेश मध्ये. ऋषिक ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. ईश म्हणजे मास्टर म्हणजे इंद्रियांचा मास्टर. आता इंद्रिय म्हटल्यानंतर पटकन 5 इंद्रिय डोळ्यासमोर येतात. पण कृष्ण हुशार आहे. तो म्हणतो मनःषष्ठानी इंद्रिय आणि 6वं इंद्रिय मन. आणि मग पंचेत तिथेच होते. ऋषिकेश म्हणजे डायरेक्ट आपण काय डोक्यामध्ये येतं लगेच की बाबा आता इंद्रिय निग्रह. जितका कठीण शब्द तितका जास्त अहंकार. आणि जितका जास्त अहंकार तितकी कमी कृती. जितकी कमी कृती तितकं आंधळेपण. त्यामुळे इंद्रिय निग्रह वगैरे घेतला काय. अभ्यास करताना एखादी गोष्ट वाचत असताना काम करत असताना समोर भरलेल्या भाजलेल्या दाण्याची काचेची बरणी ठेवा. आणि बघा काय असतं ते इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह म्हटल्यानंतर लगेच ब्रह्मचारी हे आता सुरू होतं आपल्याकडे. साधं की बस मस्त असे झकास भाजके दाणे आहेत. मी तर करतोच असं अनेकदा. मला दाणे सोलायला खूप आवडतं. एक 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 सोलायचा. बघत राहायचं तसा फील कसा येतोय कसा. माझ्यावाला छान ते मग काय असं बसून ध्यान बिन करावं लागत नाही. दाणे सोलायचे. पण दाणे सोलत असताना नकळत किती दाणे जातात ह्याचं जर का ऑडिट घेतलं तर काय गंमत येईल. केवढ्या एनसीज मिळतील. अरे तू सोलतोयस का खातोयस. आणि मग त्यावेळेला आपण जर का पाहिलं की अरे हे बघ हे ऋषिकेश जमताय का तुला. त्या जिभेवर तुझा ताबा आहे का. तुझ्या हातात आहे तळे राखी तो पाणी चाखी पण पाणी काहीतरी ठेव ना त्याच्यात. तो आपले 2 सोलतो की एक खातो 2 सोलतो की एक खातो. पण ते इतकं सुंदर आहे. मग जर का खरोखर अभ्यास करायचा असेल ना तर आपल्या सगळ्या स्क्रिप्चर्सना आपण आपल्या जवळ आणू. आणि कठीण आहे असं म्हणणार नाही. ऋषिकेश म्हणजे
जर का ठरवलंय ना मी तेलकट पदार्थ खाणार नाही, आणि ज्या दिवशी तेलकट पदार्थ खाणार नाही त्या दिवशी घरात किंवा मित्रांना आपल्याबद्दल प्रेमाचं भरत येतं. आणि मग घरात कांद्याची भजी केली जातात, झालं सगळं. आणि मग मित्रांनो, चल चल चल, आज माझ्याकडनं पार्टी. अरे आजच सकाळी मी ठरवलं होतं की आय विल हॅव नाव न्यूट्रिशियस फूड. जाऊ दे रे, एका दिवसाने काय होतं. ऋषिकेश. मग असा जो ऋषिकेशाचा अर्थ काय आहे, की बाबा तू काम करतेस, एखादी गोष्ट तू हातात धरलेली आहेस, तर हे झालं खाण्याचं बघा. पण आता तू जर का एखादं काम करत असलास, तर तो काम करत असताना इतका फोकस पाहिजे तिथे. फोकस पाहिजे म्हणजे, अरे फोकस पाहिजे म्हणजे प्रोसेस पाळणं आहे का? तो प्रोसेस आज येणार आहे पुढे जाऊन, की तुला म्हणजे तुझं लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक गोष्टी आजूबाजूला असणार आहेत त्या कामामध्ये. म्हणजे भले तू सोडून युट्यूबला गेला नाहीस, भले तू सोडून तुझ्या मोबाईलवर गेला नाहीस, काम सोडून व्हॉट्सअप बघितलं नाहीस, तरी सुद्धा कर्मामध्ये सुद्धा अशी एक युक्ती असते, की ते तुम्हाला खेळवत असतं. ते बघत असतं, टेस्ट घेत असतं. हा किती बाजूला जातो बघू, ही किती सरकते आजूबाजूला बघू. आणि ते तुमची टेस्ट घेत 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 मग एका बाजूनी काम मदत पण करत असतं कर्म. कर्माला हात बघा, हा बाबा माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण कर्माला स्वतःचा जीव आहे. तो फील घेता येतो, की ते खेळतं आपल्याबरोबर, खेळत असतं. कधी टेस्ट घेतं, कधी असं. तर मग तो ऋषिकेश. मग आता तू काय ठरवलंयस? आता तू ज्यावेळेला स्लाइड्स बनवतोयस ना, त्यावेळेला फक्त टेक्स्ट लिहिणार आहेस की नाही स्लाइड मध्ये? मग आता तुझ्या डोक्यात एकदम ती इमेज काढायचं कुठनं आलं? ऋषिकेश. इमेज हवी या स्लाइड मध्ये, ही सुद्धा मनाची इच्छा आहे. मग नको का? अरे नको नाही. आता पहिलं तू कॉन्टेंट क्लिअर कर ना सगळा. कंटेंट क्लिअर कर आणि मग ब्युटिफिकेशनला जा. नाही तर धड ना ब्युटिफिकेशन ना धड कंटेंट तुझा. नाही, आम्ही अजाईल वापरतो कॉर्पोरेटमध्ये. अरे अजाईल मध्ये ऋषिकेशच सांगितलंय. काय जमणार आहे आता ह्या स्प्रिंट मध्ये? मग तेवढंच करा. उगाच भलभल त्या आयडिया देत बसू नका. ना कस्टमरला, ना स्वतःला, ना तुमच्या मॅनेजरला. काय ठरलंय तुमचं? कुठलं फीचर, कुठलं फंक्शन रोल करणार आहात? मग आता तिथे आणला कोणी युएक्सचा चेंज? ऋषी. इतकं साधं आहे ते. पण ज्या वेळेला कठीण करायचं असतं ना, त्यावेळेला मग डिक्शनरी उघडावी लागते. ज्या शब्दांचा अर्थ स्वतःला समजले नाहीत, ते मग घनगंभीर उघडलेले डोळे आणि ते ताणलेले चेहरे, इंद्रिय निग्रह करायला पाहिजे. अहो, कांद्याची भजी खाऊ नका, नसतील खायची तर, हे नाही सांगतात. बस एवढंच बघायचं. मग अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभू विश्वकर्मा मनुस्त्वष्टा. मग अशा ऋषिकेशाने जर का विश्वकर्मा झाला ना, तरच गोष्टी चांगल्या होतील. नाही तर काय वाटेल ते करून ठेवेल विश्वकर्मा. आणि गंमत बघा, विश्वकर्मा विश्वकर्मा आपण करणार आहोत आणि खाली जाऊन प्रतरधना येणार आहे. म्हणजे एकीकडे करतोय आणि एकीकडे त्रास करतोय. पण विश्वकर्मा कसा लागेल? एखादी गोष्ट मला घडवायची आहे. आता पुस्तक लिहितोय मी. पुस्तक लिहिताना केवढी आकर्षण असतात. प्रचंड आकर्षण असतात. की अरे हे पण करू, अरे ते पण करू, अरे ते पण करू, हे पण करू. अशा वेळेला एक प्लान लागतो. आणि तो प्लान म्हणजे विष्णू. ह्याला लावून धर तू. स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. पक्क लक्षात ठेव. पुढच्या 6 दिवसामध्ये काय आउटपुट देणार आहेस तू? ते झालं तर तुला काय करायचं ते कर. पुढच्या 6 दिवसामध्ये आता अजून एक पुस्तक पब्लिश होईल, ते सांगणार आहे मी तुम्हाला. काय देणार आहेस तू? नाही, हे याच्यामध्ये कंटिन्युटी बघणार आहे मी. चॅप्टरची कंटिन्युटी बघ. मग चॅप्टरची कंटिन्युटी बघत असताना जर का चित्रबित्राला हात लावलास त्या आग्रहात, मग मी चित्राची आयडिया आली त्याचं काय करू? अरे लिही ना थोडं समोरच्या कागदावर. पोस्टिट लिही आणि करून टाक. मॅक वापरतोस ना, मग टाक ना तिथे तुझ्या ह्याच्यात. सांगून ठेव यायला की अशा इमेज बनवायच्यात मला. तो लक्षात ठेवतो. स्थविष्ठ स्थविरो ध्रुवा. चला, आता हा श्लोक परत एकदा म्हणू. ऋषिकेश म्हणायचं आणि पुढे जायचं. चला. अप्रमेयो ऋषिकेश. आता याच्याबरोबर खेळायचं असेल ना, तर काय करायचं सांगतो. तो ह आहे, ह ला र आहे, रो, मग श आहे, आणि मग लगेच श आहे. अजून स आलेलं नाही. मग स, श, श. पाठांतराच्या मागे लागलं ना, की ही गंमत जाते आपली. गाडी पोचली का, गाडी पोचली का? अरे मागे किती छान शेत गेलं, तिथे काय सुंदर घर होतं, आणि इथे गाडी थांबली नाही, तिथे मस्त तळ होतं. तुझ्या डोक्यात फक्त आलं का, आलं का, असं नाही करायचं. पाठांतर नादी लागायचं नाही त्याच्यात. ऋ षी के श.
अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोऽमरप्रभुः किंवा पद्मनाभ अमरप्रभुः काही म्हणा. पुढचे दोन. विश्वकर्मा मनुः स्त्वष्टा स्थविष्ट अविरो ध्रुवः. हम्म. बघा पुढच्या श्लोकात कशी गंमत आहे ती आधी श्लोक म्हणून घेऊ पुढचा आणि मग जाऊ पुढे. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतरदनः. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतरदनः. आता ही जोड आहे ही विसर्गाचा स होतोय. स हरकत नाही म्हणाला. स छान स्थिरतेचे अक्षर आहे. स दंत भूमितत्वाचा अक्षर. प्रभूतस्त्रिक कुब्धाम. आणि जर का स म्हणायचं नसेल आणि आपल्या ठरल्याप्रमाणे विसर्ग म्हणायचा असेल तर काय म्हणू शकतो आपण. प्रभूत त्रिक कुब्धाम. प्रभूत त्रिक कुब्धाम पवित्रम मंगलम परम. कालच्या भागात पुष्कराक्ष आलं होतं. आज काय आलंय. लोहिताक्ष आलं की नाही. मग एकीकडे पुष्कराक्ष करुणेनी भरलेले डोळे प्रेमळ डोळे. आज म्हणतोय लाल डोळे लोहिताक्ष. मग योग्य कारणावेळेला योग्य वेळी राग. फक्त तो ओठात असावा राग नेहमी. पोटात आला तर पंचायती. राग भरावं काहीच प्रश्न नाही. फक्त ते ओठात पोटात नाही. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थिते नार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन क्लैब्यं मास्म पार्थ नेतत्वयि उपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. भगवद्गीता पाठ असणाऱ्यांना कदाचित भगवद्गीतेत हा श्लोक आहे माहिती नसेल. कारण पोस्टमन एकदम टाय सूट वगैरे घालून आलेला आहे या श्लोकामध्ये. कृष्णाने चापलाय ना अर्जुनाला. लाज वाटत नाही. काय वेळ आहे. कसली अवदसा आठवली. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्ट. शूराला लाजवेल असा. क्लैब्य नपुसकासारखं. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. तसा हसत हसत म्हणेल का कृष्ण. पण पुढच्या 5व्या मिनिटात पाठीवरनं हात फिरवतो कृष्ण. पुढच्या 5व्या मिनिटात 5व्या सुद्धा नाही 4.5 मिनिटात. मी होतो तिथे त्यावेळेला तुम्ही पण होता. असं नको करू अरे तुझी आबरू जाईल. बेअब्रू करायला बसली ती मंडळी सगळी. असं नको रे करू. तसं पाठीवर हात फिरलाय त्याने. पण रागवला तिथे लोहिताक्ष होता. प- पण पुष्कराक्ष होता त्यामुळे लोहिताक्ष याचा अर्थ राग येणं. राग यायलाच दाखवणं. ओठातचा राग झाला. पण लोहिताक्षची राईट मॉरल राईट जर का असेल आता मॉरल इमॉरल माहिती नाही. पण लोहिताक्षची व्हॅल्यू कधी वाढेल जर का पुष्कराक्ष असेल तर. आणि पुष्कराक्ष हा भूतभावनामधनच जन्माला येतो नाही तर पुष्कराक्ष होणार नाही. की आता जे मी ठरवलंय ते देतोय काय रे लोकांना. लोकांना काय हवंय. हा मग तिथे हा वाशा बघतोय आम्ही असं रागवता आलं पाहिजे काय चाललंय तिथे. मग काय वेळेला मी एखाद्याला व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो. अरे जे सांगतोय ते ऐकूया की आधी. नाही हे ऐका ते ऐका आधी आपण करू.
मग अशा ठिकाणी लोहिताक्ष. नाही पण आता हे समजलं का? बघा बघा अजून कुठे दिसतंय का? हे पुष्कराक्ष. पण हे करत असताना भूतभावना. मग भूतभावना जर का व्यवस्थित पोषण देत असेल, योग्य ते, कुपोषित नाही, त्याच वेळेला अधिकार कोणाला येईल? अशी उदाहरणं का देतोय मी? तर एखादा मॅनेजर असेल, तर सहकाऱ्यांच्या समस्या समजून घेणे, कठीण काळात त्यांच्यावर जे पडेल ते काम करणं, पाठीशी खंबीर उभं राहणं, असं जर का करत असेल, तर एक दिवस राईट अँड लेफ्ट घेतला तर काही वाटत नाही त्याला. म्हणजे मनात गिल्ट येत नाही ना मॅनेजरच्या सुद्धा. नाहीतर करून बघा. जो उगाच उलटं-सुलटं काही बोललं तर गिल्ट येतं. गिल्ट यायला नाही पाहिजे. कारण ही कोणासाठी रागवतोय? तुझ्यावर का? अजिबात नाही. काय पद्धतीने काम चाललंय? अशा पद्धतीने जर का पुष्कराक्ष आणि भूतभावना असेल, तर लोहिताक्ष हरकत नाही. आहे की नाही? मग फक्त मी पुष्कराक्ष झालो माझ्या मुलांबरोबर वागताना, तर पंचायत लोहिताक्षाची. म्हणून मग दोन्ही बाजूने हा जो सम्यक भाग आहे ना, तो. आणि वरती विश्वकर्मा सांगितलं आणि खाली लगेच प्रतर्दना. हे लोहिताक्ष म्हणा किंवा पुष्कराक्ष म्हणा किंवा भूतभावना म्हणा, हे करत काय असतात? तर काही गोष्टींचा ते नाश करत असतात. फोडणारा, नष्ट करणारा, प्रतर्दन. मग काय नष्ट करायचं? आता आज एक असाइनमेंट देणार आहे तुम्हाला. आपण असं लिहून ठेवायचं, की बाबा हे माझ्यातनं जरा दूर व्हावं. किंवा अगदीच अंगावर येत असेल स्वतःच्या, माझ्यातनं वगैरे नको, फार अंगावर येईल ते, की बाबा उद्या टेबल स्वच्छ झालं पाहिजे. मी ज्या काम करायला बसतो. माझा लॅपटॉप स्वच्छ करणं हे म्हणजे दिव्य असतं माझ्यासाठी. पण ते झालं पाहिजे बाबा. म्हणजे फिजिकली तरी स्वच्छ कर तू आणि मग आपलं फाईल स्ट्रक्चर वगैरे स्वच्छ कर. स्वच्छ कर ही संकल्पनाच इतकी चुकीची आहे ना, कारण स्वच्छ करूच शकत नाही आपण. भाषा वाटते बरोबर आहे. लिटरली इट मे बी ट्रू बाय ग्रामॅटिकल सेन्स. बट अदरवाइज इट इज फिक्टिशियस. क्लीन कसं करणार? क्लीनलीनेस और क्लीन इज अन आउटकम. ही ऍक्शन होऊ शकत नाही. आपण चुकून म्हणा किंवा आपल्या पर्स्पेक्टिव्हने म्हणतो की आम्ही स्वच्छ करतोय. आम्ही अस्वच्छता दूर करतोय. त्वम रुद्रः प्रतर्दनः. विष्णू म्हणजे ही जी विष्णू तत्व आहे किंवा ही जी एनर्जी आहे, ती एखादं नको असलेली गोष्ट सुद्धा दूर करायला मला मदत करते. मग अथर्व शीर्षामधला जो त्वम रुद्र आहे, की अनावश्यक रीती, अनावश्यक टूल्स, अनावश्यक प्रथा, अनावश्यक प्रोसेसेस, अनावश्यक गोष्टी, अनावश्यक बिलीफ, अनावश्यक विचार आणि तसेच अहितकारक या दूर करण्याचं धाडस आणि क्षमता माझ्यामध्ये आहे. असं आपण आपल्या अथर्व शीर्षामध्ये शिकतोय. जी लोक आहेत आपल्या अथर्व शीर्षामध्ये त्यांना माहिती असेल हे, की त्वम रुद्रहा, त्वम नाही अहम रुद्र. माझ्यात त्या क्षमता आहेत. आणि हा क्षमता शब्द लक्षात ठेवा, पुढे उपयोगाला येणार आहे. मग आता प्रतर्दन. प्रतर्दनाच्या आधी लोहिताक्ष होणं गरजेचं आहे. की मला आधी व्हिज्युअली दाखवावं लागेल आणि मग बिहेव्हिअरली करावं लागेल. की लोहिताक्ष मग प्रतर्दना. पण लोहिताक्ष प्रतर्दना कधी आलाय सिक्वेन्स? आधी पुष्कराक्ष भूतभावना झाल्यानंतर. आधी नाही चालणार. म्हणून तर रुद्रामध्ये कसं सांगितलंय, की बाबा तू त्या त्या दोऱ्या काढ बाबा, त्या धनुष्य ताणलेले बाहेर काढ. तुझ्या रागाला नमस्कार करतो, थँक्यू. पण ते तू त्या दोऱ्या सोड भाऊ, दोन्ही बाजूला. मुभयोरार्क निर्योर जाम, अशी विनंती केली तिकडे, की तू ताणल्या गेलायस, तू काय तुझ्या डोक्यात आलं तर काय करशील सांगता येत नाही मला. तू पहिल्या त्या दोरी सोडते धनुष्याच्या आणि एका बाजूने नको, दोन्ही बाजूनी सोड. दोरी सोड, धनुष्य बाजूला टाक, बाण टाकून दे, बाणाची टोकं मोड. निशीर शल्यानाम मुखा शिवो न सुमना भव. त्यांनी सांगितलंय तसं. हे जोरजोरात म्हणून उपयोग नाहीये. शब्द शब्द मस्त आहे त्याच्यातले. पुष्कराक्ष. मग आता तू एकदा झालास ना तसा, भूत भावना क्लॅरिटी आली, पुष्कराक्ष क्लॅरिटी आली, आता सूट. मग प्रतर्दना. मग परत तोच माणूस त्याला पुन्हा रिक्वेस्ट करतोय त्याला, म्हणजे माझ्याच मधल्या त्या शक्तीला, की आता ताण धनुष्य. पण ह्या पर्स्पेक्टिव्हनी ताण. लोहिताक्ष प्रतर्दन आणि कृष्ण. आता हे जर का जड होत असेल तर कृष्णाबद्दल सांगू, भगवद्गीतेबद्दल गप्पा चालल्या होत्या म्हणून.
कृष्ण हा शब्द कृष न असा आहे. कृष म्हणजे आकर्षून घेणे आणि न हा आनंद आहे. तो मग आनंदमय हा गणपती मधला गणपती असा शब्द आहे तो. आपल्या अथर्व शीर्षाच्या 8व्या भागामध्ये आपल्याला ते कळणार आहे. न म्हणजे पॉवर, ग म्हणजे माया म्हणजे पॉवर. आता पॉवर कसे आहे? त्वम सच्चिदानंदा अद्वितीय असि. त्वम म्हणजे अरे आहो, मी आनंद व्यक्त फार कमी वेळा करतो, पण आतमध्ये आहे तो. माझ्याच वरच्या नको नको त्या विचारांनी काय झुंबड नुसती, त्यामुळे मला आनंदी राहता येत नाहीये, पण आहे मी आनंदमय हा. मग कृष्ण आनंदाला आकर्षण करून घेणारा असा तो कृष्ण. एक गोष्ट सांगितली जाते, खरी खोटी माहिती नाही, की राधा एकदा कृष्णाची टर खेचते. ती म्हणते की तू काळा आहे नाही, अशी करते ती. काय कसला तू. एक दोनदा होतं. मग ती पण पुन्हा एकदा तिला विचारते, पण तुला असं वाटत नाही का रे कृष्णा, तू काळा आहेस वगैरे असं. कृष्ण म्हणतो, वाटायचं काय आता, आहे मी काळा. फक्त तू समजून घे हे काय, की आपलं प्रॉडक्ट कुठलं आहे. आपलं प्रॉडक्ट ऑफ सेल आहे लोणी. लोण्याचा रंग कसा असतो? पांढरा, पिवळसर पांढरा, अगदी थोडासा पिवळसर पांढरा. मग आता जे युएक्स युजर एक्सपिरियन्स अँड डिझाईन मध्ये आहेत त्यांना हे कॉम्प्लिमेंटरी ते कळेल बघा, की आता तो काळा म्हणजे सावळा आहे, म्हणजे 80% ब्लॅक किंवा असं. त्याच्यावर व्हाईट व्हाईट, असं येलोइश व्हाईट, स्लाईट येलो. तो काय सांगतो, की आपलं प्रॉडक्ट कुठलं आहे? लोणी आहे. मग लोणी उठून दिसावं. मग लोणी विकताना मी त्याच्या मागे उभा आहे की नाही? मग माझ्या बॅकग्राऊंडवर ते लोणी उठून दिसतं म्हणे. आणि म्हणून म्हणे मी काळा. आता हे त्यांच्यात बोलणं झालं की नाही माहिती नाही मला, पण आपल्याला ते कसं सांगतं, की कोणी जर का टर खेचली तर लगेच तुरुंगात टाकू नये. मनाच्या म्हणतो मी, बाकी काय अर्थ लावू नका. कोणी जर का टर खेचली तर त्या टर खेचणाऱ्याला सुद्धा सुंदर उत्तर देता आलं पाहिजे. रेडीविट ज्याला म्हणतो आपण तसं, की त्या तितक्याच अलगद परतफेड करता आली पाहिजे तशी. मग असा तो कृष्ण. आता प्रत्येक शब्द खूप छान छान आहे, पण आपण ठरलंय ना आपलं, की एक एक घेऊन जायचं पुढे. मग आता हे म्हणूया परत एकदा. दोन ओळी एकदम म्हणजे एक दोन, आणि मग पुढची तीन चार. आता मात्र कृष्ण, लोहिताक्ष, प्रतर्दन या तीन शब्दांपैकी जो शब्द भुरळ घालेल, जो शब्द जवळचा वाटेल, त्या शब्दावर रेंगाळा. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन. आता मी इथे चा उच्चार करणार आहे. प्रभूतस्त्रिक कुब्धाम पवित्रम मंगलम परम. आणि मग तो परम मधला लांबवलात ना, तर त्याचा रेझोनन्स घ्या. पवित्रम मंगलम परम. छान वाटत. मग काय काय पाहिलं आपण आता? लोहिताक्ष पाहिला, पुष्कराक्ष पाहिला, ऋषिकेश पाहिला, आहे की नाही? विश्वकर्मा पाहिला. आणि तो ऋषिकेश असल्यामुळे स्थविष्ठ स्थविरो ध्रुव आहे. मिशन विजन लक्षात ठेवून कामं चालली आहेत. त्यामुळे भुरळ पाडणाऱ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा कितपत भुरळून जायचं हे पक्क माहिती आहे. कृष्ण आला, प्रसर्जन आला, लोहिताक्ष आला. फक्त आपण कनेक्ट केलाय त्याला. आता आपण म्हणत होतो की या सगळ्या आपल्या क्षमतांची वर्णन आहेत. कोणीतरी मगाशी विचारत होतं, हे स्तुतीपर आहेत, स्तुतीपर आहेत. तो प्रश्न मला विचारायची, कोणाच्या स्तुतीपर आहेत ती? ते विष्णूच्या स्तुतीपर. कुठे आहे विष्णू? तो काय तिथे? तिथे आणलं कोणी त्याला? विष्णूची मूर्ती तयार कोणी केली? विष्णूची मूर्ती माणसानेच तयार केली. मग माणसामधला विष्णू माणसासारखा दिसतो. फक्त माझ्यापेक्षा तो मोठा आहे, म्हणून त्याला चार हात दिले. वी नीड द कम्पॅरिझन. अँड कम्पॅरिझन इज ऑलवेज क्वांटिटेटिव्ह. दॅट्स वेअर द प्रॉब्लेम इज. पण विष्णू, मग आता आपल्या माणसाने तयार केलेलं विष्णूचं तोंड, नरसिंह असा एकटाच देव आहे आपल्याकडे, ज्याचं सिंहाचं तोंड केलं, पण बाकी सगळे देव बघा माणसासारखे आहेत. एक गणपती, एक त्याला
बाकी सगळे माणसाचे आहेत ना देव. शंकर सुद्धा माणसाचं. दत्त सुद्धा माणूस. विष्णुपंत सुद्धा माणूस. वाघांनी जर का विष्णू असेल वाघांमध्ये, तर तो वाघ नाही का उभा राहणार? त्यांच्याकडे 4 पाय आहेत. ते 8 पायाचे विष्णू करतील त्यांच्यातला. माझ्यापेक्षा काहीतरी वरती आहे, मोठं काहीतरी. आहे की नाही? त्यामुळे या वेळेला आपण बघत असतो की ही माझीच मला आठवण राहावी, माझ्यामधल्या क्षमतांची मला आठवण राहावी, म्हणून मी बाहेर काहीतरी आणलं. त्याला वेगवेगळी नावं दिली. आणि यातच गंमत आहे की ठेव, तुला ज्याची आठवण मिळेल त्यांनी कर बाबा. तुझं तुझं सिम्बॉल तू कर. फक्त सिम्बॉल कशा करता केलंयस हे विसरायला लागलास की समज. अधो गच्छन्ति तामसा. मग तुझा आणि बरोबरच्या तुझा नाश ठरलेला आहे. तू सिम्बॉलला हार पूजा करायला लागलास. सिम्बॉलची देवळं काढलीस. सिम्बॉलमुळे डोकी फोडायला लागलास एकमेकांची. सिम्बॉलचं अस्त्र केलंस. तर पंचायत आहे. तू कशा लिहिलंय ते सिम्बॉल तिथे? नाही, सिम्बॉल नाही, आम्ही मूर्तीच केली. जाऊ दे ना, काय कशाला केली मूर्ती ती? नाही, त्यांची स्तुती करतो. मग स्तुती केल्याने काय होतं? काही होत नाही स्तुती केल्याने. ती मुळात ती मूर्ती आली, ती तुझं लक्षण, तुला लक्षात यायला, अरे ह्या ज्या सगळ्या क्षमता आहेत ना, त्या तुझ्याच आहेत बाबा. त्याला काय सांगतोय? जसं आपण अथर्वशीर्षात सुद्धा सांगतो तसं. तुम्हीच बघा, अथर्वशीर्ष तरी बरं. 7 मिनिटात शांत म्हटल्यानंतर 7-8 मिनिटात संपतं. काही जण आहेत महाभाग, 1.25 मिनिटात उडवतात. पण शांत म्हटलं तरी 7-8 मिनिटात संपतं. 7-8 मिनिटं हे विष्णू सहस्त्रनाम शांत म्हटलं तर 20 मिनिटं चालतं. गणपतीचे हाल कमी नाहीत का विष्णूपेक्षा? एका पुढे एका पुढे एका पुढे दद 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 दद. ते विष्णूला ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मग त्यांनी किती वेळा ऐकायचं? काय लिमिट आहे की नाही विष्णू असला तरी? आपण ऐकत नाही. आणि तुझ्यासाठी आहे. अनेकांना किंवा अनेक लोकांचं मन जाणणाऱ्यांना या सगळ्या विविध बिहेवियरल ट्रेट्स दिसले. कधी लोहिताक्ष दिसला, कधी पुष्कराक्ष दिसला, कधी प्रतर्दन दिसला, कधी भूतभावना दिसला, कधी कृष्ण दिसला. ह्याच्यातलं तुला जे आवडेल ते वागायला लाग. माझ्या समोरून काय आपलं विष्णूच असतं. ह्या तुझ्यात आहेत. अरे तू हिरण्य गर्भायला का? माझ्या समोर काय? हिरण्य गर्भ तुझ्यात आहे. तुझ्या गर्भात हिरण्य आहे. मग ते काढणार कसं? असं येत नाही सोनं शिट्टी मारून बाहेर. सोन्याची खाण ज्यांनी पाहिले त्यांना कळेल कुठे असते खाली ती आणि कसं येतं बाहेर. अवश्य पाहू नये सोन्याची खाण. त्या अफाट कष्ट आहेत. आणि मग काहीतरी एवढूस तेवढूस काहीतरी करत मिळतं. पण मिळतं ते चकचकीत मिळतं. कुठून खणून काढलं आहे आपलं विष्णू सहस्त्रनाथ मध्ये पुढे रामदासांची उडी पण येणार आहे. खणून काढलं त्यांनी. सोनं काढणं आणि मग वा. मग हिरण्यगर्भ. मग त्या हिरण्यगर्भातून हिरण्य काढणं. कोण काढणार? मागताय कोण? मग त्यांनी काढावं ते त्याचं. उद्धरेत आत्मनात्मानं. तुझं तू बघ, भूक कोणाला लागली? हा मग स्वयंपाक कर. नाही नाही कर मग झोमॅटो. पण मागताय कोण? मग तू मागत असताना तो कसा देईल तुला? आणि का द्यावं त्यांनी? बस की आता सबसिडी आणि याची गॅरंटी त्याची काय. हिरण्य गर्भ तू आहेस. तुझ्या गर्भामधलं हिरण्य म्हणजे तुझ्या क्षमता आहेत. त्या काढणार का खणून? आणि खणशील म्हणजे काय, रोज उठून प्रॅक्टिस करायची. आज किती वेळा मला भूत भावना जमलं. लोकांचं जाऊ दे. मला स्वतःचं पालन पोषण किती वेळा केलं आज. मानसिक भरण पोषण, बौद्धिक भरण पोषण, भावनिक भरण पोषण. मला भरण पोषणाची गरज आहे हे मला किती वेळा कळलं. मला ते जमत नाहीये म्हणून मला कोणाकडे तरी जावं लागेल. आपल्या मित्राकडे, मैत्रिणीकडे, घरांकडे सांगावं की जातो या अवस्थेतून. पण भूत भावना होण्याची, मग करायची प्रॅक्टिस भूत भावनाची. मग विष्णू सहस्त्रनाम कशा करताय? काय 1000 खेळणी मांडलेली आहेत, सगळी एकदम खेळायला लागलं काय होईल? एक 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 खेळायचं. मग आता हिरण्यगर्भाला सांगितलं, तो आता श्लोक आहे तो हिरण्यगर्भाचा. हा, तर आता आपण बघू. ईशानः प्राणदः प्राणो. ई दीर्घ आहे. ईशानः प्राणदः प्राणो
प्राणद म्हणजे प्राण देणारा, ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. संपूर्ण दोन ओळी. ईशानः प्राणदः प्राणो, ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. वाह. आला हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भो भूगर्भो, माधवो मधुसूदनः. हं? आता शेवटच्या दोन ओळी फक्त विसर्ग म्हणून म्हटलं तरी चालणार आहे. जिथे जिथे ओ आला तिथे विसर्ग टाकायचा. हिरण्यगर्भ भूगर्भ माधव मधुसूदन. एकदा म्हणा परत. आणि आता म्हणत असताना मात्र शरीराकडे लक्ष द्या. विसर्ग म्हणताना कुठे कुठे प्रेशर येतं बघा. हिरण्यगर्भ भूगर्भ माधव मधुसूदन. कुठे येतो जोर? नाभीकडे जातो जोर पोटाच्या. पद्मनाभ अमर प्रभू. नाभी. आता नाभी या पोर्शनकडे जायला नको आता. पण नाभी जो बेस आहे आणि विसर्ग तिथून म्हणजे तो जो थ्रो जातो ना. माधव. वाह. वाह. विसर्ग कंटिन्युअस विसर्ग म्हणायला दमछास खूप लागते. मग आता माधव आहे आणि मधुसूदन आहे. तेच आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय म्हणूया अँटॉनिम्स. म्हणजे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत बघा. प्रतर्दना पाहिला, भूतभावना पाहिला, लोहिताक्ष पाहिला, पुष्कराक्ष पाहिला, लाल डोळे, भडकलेले डोळे आणि तितकेच करुणेने भरलेले डोळे, तोडणारा पाहिला, विश्वकर्मा पाहिला. मग माधव. मा धव. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पालन पोषण करणारा. किंवा धव याचा अगदी साध्या भाषेत अर्थ होतो की पार्टनर किंवा नवरा. मग लक्ष्मीचा नवरा माधव. मग हे आता विष्णूला रोज जाऊन सांगायचं का तुझ्या बायकोचं नाव लक्ष्मी आणि तू तिचा नवरा? किती विचित्र वाटतं ते. माधव. मा लक्ष्मी. धव सांभाळणारा. सांभाळणारा म्हणजे लगेच जेंडर डिस्क्रिमिनेशनचे खटले भरू नका. असं कसं बायकोला काय नवरा सांभाळतो का वगैरे. सांभाळणारा याचा अर्थ माधव. लक्ष्मी स्थिरा न भवती ती किमत्र चित्रम. लक्ष्मी स्थिर होत नाही. ह म्हणून श्री सुक्तामध्ये प्रार्थना आहे. अनपगामिनी. अपगामिनींचा अनपगामिनीम करता येईल का? मग त्याला उत्तर दिलंय शेवटी. ओ येईल ना. यश शुची प्रयतो भूत्वा जुहियाद्याज्यमन्वहम. जो रोज उठून प्रोसेस सांगितल्याप्रमाणे रोज यश शुची प्रयतो भूत्वा जुहुयाद्याज्यमन्वहम. मनवहम. रोज 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 प्रयत्न करतो त्याच्याकडे लक्ष्मी अनपगामिनी होते. या माधवाकडे तशी लक्ष्मी अनपगामिनी आहे. लक्ष्मीला सांभाळलं. लक्ष्मीला सांभाळण्यासाठी हे सगळं लागतं वरचं गुण. आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. लक्ष्मी म्हणजे वैभव. माधव ज्यावेळेला माला सांभाळतो त्यावेळेला पैशाचं म्हणजे करन्सीचं करंट आहे करंट. करन्सी शब्द कुठनं आला? समथिंग दॅट फ्लोज. समथिंग दॅट हॅज अ करंट इन इट्स ओव्हरऑल एक्झिस्टन्स. मग करंट आहे तर तो राहील का एका ठिकाणी जागा? म्हणून लक्ष्मी स्थिरा न भवती. ती लक्ष्मी स्थिर होत नाही. कारण ती फ्लो आहे. मग त्या फ्लोला तुंबून पण ठेवू शकत नाही. मग त्याला ग्रो करायची. माधव म्हणजे वैभव. अशी गोष्ट सांगतात आहे की एक हुशार माणूस होता. आणि त्याला काही चार मुलं होती. आता ही सगळी गोष्ट आहे. चार मुलं होती. आणि तो म्हणतो मुलांची परीक्षा घेऊच पण सुनांची घेऊ पहिल्यांदा म्हणतो. आणि तो मग सुनांना असं एक अर्धा अर्धा किलो तांदूळ देतो. आणि तो म्हणतो मी आता जाणार आहे बाहेर बिझनेस साठी. दोघं मुलं पण माझ्याबरोबर असतील. तिसरा आणि चौथा सुद्धा मध्ये जॉईन होतील. ते परत येतील. आता घर मात्र तुमच्यावर आहे सांभाळा. आणि हे एक एक किलो ते काय अर्धा किलो काय तांदूळ दिले ते सांभाळावं नीट. परत येतो. काय झालं ते तांदळाचं? ती पहिली जी असते सून म्हणजे धाकटी सगळ्यात. ती म्हणते ते काय ते कुठल्या अर्धा किलो केले ते फुकट गेले.
दुसरी जी असते ती घेऊन येते. हे तुम्ही दिले तसे तसे जपलेत म्हणते. तिसरी म्हणते मी ते जपत होते, पण त्याला ते पोरकिडे वगैरे लागले, मग भात केला मी म्हणते. आणि चौथी होती ती म्हणते आता तरी माझ्याकडे काही नाहीये, पण थोडा वेळ थांबा. आणि मग तेवढ्यात 2-3 गडी लोक येऊन ते पोतं घेऊन येतात. म्हणजे तुम्ही जे काय केलं ते दिलं होतं, ते मग मी सांगितलं की हे पेरा, आणि मग ते तुम्ही येईपर्यंत आपली 2 पिकं निघाली म्हणे. छोटी छोटी होती, अर्धा किलोचं किती येणार म्हणे. पण ते आलंय आता, एक समोर एक 12 गुणी आलेले आहे. आणि त्याला कळतं की जर का चीफ करायचंच ठरलं आपल्या घराचं कोणाला, तर हिला करायला हरकत नाही. माधव म्हणजे हे असं, ती जी माँ होती अर्धा किलोची ती माँ होती ती लक्ष्मी. तिचं वैभव कसं निर्माण केलं बघा, अशी ती एक गोष्ट सांगितली आहे. या गोष्टीवरनं आपण समजून घ्यायचं असतं की काय काय माझ्याकडे आहे, आता माझ्याकडे ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या कशा वापरीन मी. फुकट घालवणार आहे का? घालव फुकट. नाही मग त्याचा उपयोग करणार आहे, कर उपयोग. कृष्णाची आठवण राहिली ना सातत्याने, तर काही वेळेला टरकायला होतं, घाबरायला होतं. कारण तो इतका निर्विकार बसलेला असतो. बघ बाबा, उद्धरेत आत्मनात्मानम, आत्मानम न अवसादे. बघ बाबा, आत्मा एव आत्मना बंधू. बघ बाबा, आत्मा एव रिपू आत्मना. बघ बाबा, अंगावर काटा येते. भगवद्गीता जर का अशा पद्धतीने म्हटली तर ते त्याचे काथ्याकूट केलं की मग कालेन महता योगो नष्ट परंतप, कृष्ण म्हणालेला आहे, मी नाही. मग माधव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मधुसूदन आहे. मधुसूदन, मधु नावाच्या राक्षसाला त्यांनी मारला होता. ते आता त्याच्यात गोष्ट शिरत नाही, पण तो मारतोय एकीकडे आणि एकीकडे जपतोय. एकीकडे विश्वकर्मा, दुसरीकडे प्रतर्दना, एकीकडे माधव, दुसरीकडे मधुसूदन, एकीकडे लोहित पुष्कराक्ष, एकीकडे लोहिताक्ष. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान इति कृष्ण. की तू कुठली बाजू घेऊ नको बाबा. ना पुष्कराक्षाची बाजू घे, ना लोहिताक्षाची बाजू घे. पाहिजे तिथे पुष्कराक्ष, पाहिजे तिथे करुणा, पाहिजे तिथे लोहिताक्ष. तूच कशाला अडकतोस, कशासाठी चाललाय सगळं. ऋतम बचमी सत्यम बचमी. मग कामाशी प्रामाणिक राहा ना. उगाच काय ह्याच्याशी प्रामाणिक त्याच्याशी प्रामाणिक. गाव दुनियाशी प्रामाणिक कसं राहता येईल तुला? तुझ्या स्वतःशी राहताल तरी बरं झालं. त्यापेक्षा कामाशी राहा. काय काम हातात घेतलंय, बस त्या कामासाठी लोहिताक्ष लोहिताक्ष, प्रतर्दना प्रतर्दना, विश्वकर्मा विश्वकर्मा, ध्रुव त्या कामाचं मिशन, विजन, ऑब्जेक्टिव्ह, सक्सेस क्रायटेरिया. हा मग स्थविष्ठ स्थविरो ध्रुव. आणि ते काम करत असताना ज्या काही प्रोसेस तू पाळलाय, ज्या काही लेगसी फंडामेंटल तयार केल्यास, दॅट इज स्थाणू. आणि हे सगळं करत असताना तुझं पोषण, भरण पोषण, तुझ्याबरोबर काम करत असतील त्यांचं भरण पोषण, असा सगळा कॅनॉल आहे हा सगळा. मग चला, आता हीच प्रोसेस पुढे येते. प्रोसेस येते पुढे, की तो सांगतो की क्रम आहे प्रत्येक गोष्टीला, प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीला. आणि प्रोसेस पाळली तरच प्रोसेसच्या पलीकडे जाऊन एखादं इनोव्हेशन होऊ शकतं. प्रोसेस न पाळणारा माणूस इनोव्हेशन नाही करू शकत. ते फ्लूक म्हणतात त्याला. कधीच बघा तुम्ही, जे मातब्बर कलाकार आहेत ना, संगीतातले म्हणा किंवा कुठलेही कलाकार, ते नेहमी म्हणतात की रियाज पक्का पहिला. रियाज पक्का. कुमार गंधर्वांचं काय वसंतरावांचं त्याच्यावर भाष्य पण आहे की रियाज पक्का. काय वाटेल ते झालं तरी ही तान अशीच, एकदा नाही दोनदा नाही 100 वेळा, 200 वेळा. तो रियाज ज्यावेळेला पक्का असेल ना, त्यावेळेला एखाद्या वेळेला मेहनत मैफलीत जाता जाता वर जे सूर घेता येतो, की अरे हा स्वर हा रागात नाहीये, पण असा काही लावला की आहा असं झालं. बेसूर नाही लागला तो. पण कधी हा जो विक्रम केला त्यांनी, की अरे हा स्वर नाहीये या रागात, पण त्यांनी घेतला. आणि घेतला तो घेतला, लोक खुश. मग हा जो विक्रम आहे ना, तो कधी त्याला जमला? तो क्रमी होता त्यावेळेला. विक्रमी.
आणि क्रमी. विक्रम करणाऱ्याला विक्रमी म्हणतात आणि क्रम पाळणाऱ्याला क्रमी म्हणतात. हं? मग आता हा एक पुढचा या हा 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 भाग लक्षात ठेवून अ, हा श्लोक म्हणूया आपण. ईश्वरो विक्रमी धन्वी. ईश्वरो विक्रमी धन्वी. मेधावी विक्रमः क्रमः. हं? आता ऱ्हस्व दीर्घ सगळ्यांना माहिती असेल, नसेल तर सांगतो. आता विक्रमी मधला वी आहे, हा ऱ्हस्व पटकन म्हणायचा. विक्रमी असं नाही म्हणत आहे. एक मजा आहे त्याच्यामध्ये. विक्रमी, मग मी दीर्घ आहे त्याच्यामध्ये. ई दीर्घ आहे. ईश्वरो, ईश्वरो नाही. ती मजा घ्या त्याच्यातली. असंच का? नसेल तर नका म्हणू, कसंही म्हणा. पण त्यातही काहीतरी मजा असेल. पण पहिला क्रम फॉलो करू, मग विक्रम. ईश्वरो विक्रमी धन्वी. बघा कसं ताणलं जात आहे, म्हणा दोन्ही येतोय. ईश्वरो विक्रमी धन्वी. मेधावी विक्रम क्रमः. हम्म. अनुत्तमो दुराधर्ष. हा विसर्ग एकदम छान आहे. श आणि हवा सोडायचे. श म्हणता म्हणता हवा गेली पाहिजे. अनुत्तमो दुरादर्श. आता जोर कुठे येतो बघा. अनुत्तमो दुरादर्श. हम्म. कृतज्ञ कृती आत्मवान. कृती ही आत्मवान. आता कृती ही आत्मवान असं म्हणायचं नसेल तर कृतीर आत्मवान. पण कृती ही आत्मवान स्पष्ट कळतात शब्द. आत्मवान, धनवान, बलवान, तसा आत्मवान, सेल्फ अवेअर, स्वतःबद्दल अफाट जागरूक असलेला, स्वतः असलेला, स्वयंभू, आत्मवान. मग तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, स्वतःवरची शक्ती, निष्ठा, आत्मवान आहे तो. हं? आणि मग ह्याच्यात आपण पाहिलं की नाही, विक्रमी. विक्रमी आहे विक्रम. आता ज्ञान आणि विज्ञान, वी याचा अर्थ विरुद्ध अर्थ होतो. म्हणजे ज्ञानाची दिशा ही असेल तर विज्ञानाची ही असेल. आणि तीच कृष्णाने सांगितली की राजाची भूमिका कशी करायची, याच्या सगळे डिटेल्स विज्ञानात असतात. पण राजाची भूमिका करत असताना मी राजा नाही, हे लक्षात ठेवण्याचं ते ज्ञानात सांगितलेलं आहे. मग तसं जर का ज्ञानाला वी लागल्यानंतर डायरेक्शन बदलते. वेक्टर आहे वेक्टर. 10वी 11वी 12वी ज्यांनी शिकलंय त्यांना डायरेक्शन चेंज. क्रमी आणि विक्रमी. क्रम म्हणजे क्रम आहे तो, प्रोसेस आहे, स्टेप आहे. आणि विक्रम प्रोसेसच्या अगेन्स्ट. पण प्रोसेस असेल विष्णू, तर प्रोसेसच्या अगेन्स्ट जाऊन एखाद्या वेळेला विश्व निर्माण केलं तरच. रागच मुळात नीट लागत नाही. अरे ह्याचाच पहिला शब्द नीट लागत नाहीये. जो राग गायचा तो नीट गात नाहीये. आणि हा त्याच्यात वर्ज्य सूर घ्यायला निघालाय. कसं होईल ते गाणं? सांगितलेली प्रोसेस करत नाही. याला शुहारी असं पण प्रिन्सिपल आहे मॅनेजमेंट मध्ये. शुहारी. समजून घ्या, करा, आणि मग मोडा, आणि नवीन तयार करा. मोडायचं नाही, नवीन तयार करायचं परत. मग विक्रम. मग प्रोसेस पाळत असताना जी डेव्हिएशन्स घ्यावी लागतात, डेव्हिएशन्स हा विक्रम आहे. पण डेव्हिएशन्स आउट ऑफ लिथार्जी, जाऊ दे, जाऊ दे, असं करून डेव्हिएशन नाही. नाही ते लक्षातच नाही आलं, ह्याला डेव्हिएशन नाही. नाही काय होईल ते माझं मी बघीन, ह्याला डेव्हिएशन नाही म्हणत. हे इथे लागणार नाहीये. की बेसिकली आपली प्रोसेस काय सांगते, की सगळ्यांनी त्याच्या त्या वेळेला एकत्र जमायला पाहिजे. प्रोसेस आहे ना, आहे.
आपल्या या टीम मध्ये आत्ता जमणार आहे का पुढचा महिनाभर? नाही का? अरे 4 ठिकाणी 5 जण आहेत. मग काय करूया आपण तिथे? अं, हे जे डेव्हिएशन येईल ना त्याच्यानंतर जे काही येईल ते डेव्हिएशन म्हणजे विक्रम. लिटिल डिटोर. मग तो डिटोर काही वेळेला असा इनोव्हेटिव्ह पण असू शकतो. म्हणजे एक असं म्हणतात ना, मी मार्केटिंग अभ्यास करत असताना मॅनेजमेंट मध्ये मला अशी एक केस सांगितली याची आम्हाला. एका टूथपेस्टच्या त्या मार्केटिंग किंवा सेल्सचं डिस्कशन चालू होतं. आणि त्याचं प्रोडक्ट म्हणजे त्याचा सेल्स वाढवायचा कसा याच्यावर चर्चा चालली होती. बरंच काय झालं मग ते हे आणि ते. आणि त्यातला जो माणूस होता मॅनेजर त्याचा चांगला रॅपो होता त्याच्या कामगारांबरोबर वगैरे, आणि तो त्यांच्यावर गप्पा गप्पा मारायचा. आणि त्यातल्या एका कामगाराने सांगितलं की ते जे जिकडनं डिस्चार्ज होतो ते टूथपेस्ट ब्रशला लावताना ते ते टूथ ते टूथपेस्टचं जे डायमीटर आहे तो जर का अर्धा मिलीमीटरनी वाढवला तर. कारण लोक घेताना लेंथनी घेतात. मग जर का त्याचा डायमीटर वाढवला तर क्वांटम जास्ती होईल. आणि जेवढा क्वांटम जास्ती तेवढं जास्ती कप. म्हणजे कंझम्पशन जास्ती. कंझम्पशन जास्ती तेवढं हे विक्रमी. उदाहरण देतोय म्हणून सांगतो. व्हॉट इज विक्रमी? एक तर प्रोसेस थोडी पाळून सुटला, आणि तोडली ती तोडली, त्यांनी इनोव्हेटिव्ह आणली काहीतरी आयडिया. फक्त एक डेव्हिएशन घेतली. हं? असं. ईश्वरो विक्रमी धन्वी. धन्वी म्हणजे तर मेधावी. मेधावीचा शब्द सुद्धा तसाच आहे की मेधावी. आपण विष्णू सहस्त्रनामामध्येच पुढे बुद्धीचे स्तर दिलेत मगाशी म्हटलं ना तसं. पण मायावी शब्द गेलाय बघा आपल्याला. मायावी. माया करणारा. माया म्हणजे इल्युजन तयार करणारा. इल्युजनिस्ट. सुंदर पिक्चर आहे इंग्रजीमध्ये. सुरेख पिक्चर आहे. थ्रिलर आहे. इल्युजनिस्ट. सुपर. इल्युजनिस्टच बहुतेक. म्हणजे आजूबाजूच्या घटनांवर किमया करून प्रभुत्व मिळवणारा असा तो अं, मायावी. मग मेधावी काय असेल? की बुद्धीची किमया करून प्रभुत्व मिळवणारा असा तो मेधावी. पण आपण त्या मेधावी शब्द आता जायला नको. मग आपण काय पाहिलं? विक्रमी. पण विक्रमीसाठी विक्रम आणि क्रम दोन्ही आहे. क्रम आहे आणि विक्रम आहे. आणि ऑफकोर्स एक शेवटचा शब्द या याच्यातला कृतज्ञ. पुढे येणार आहे कृताकृत. ज्यांना इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये इंटरेस्ट आहे या विष्णू सहस्त्रनामामध्ये, आणि ज्यांना स्वतःच्या बुद्धीला थांबवायचं आहे, स्वतःच्या अहंकाराच्या शक्तीला, एनर्जीला चांगलं वळण द्यायचं असेल. मला हे पण माहिती आहे, मला ते पण माहिती आहे. अशा शक्तीला जर का चांगलं वळण द्यायचं असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. ती आयडिया अशी आहे की एकासारखे एक चालणारे शब्द विष्णू सहस्त्रनामातून शोधून काढा. मेंदूला पण सुख, बुद्धीला पण सुख, अहंकार पण सुख, आणि त्यातनं काहीतरी गमती जमती कळेल सुद्धा. फॉर एक्झाम्पल, कृतज्ञ. कृती. कृती आहे, कृतज्ञ आहे, कृत आहे, अकृत आहे, सत्कृत आहे. मग असे शब्द शोधून काढा ना. आणि मग कनेक्शन मिळतं. अरे छाय. असं. मग कृतज्ञ. केलंय ते जाणणारा. स्वतःला सुद्धा माझं आय मस्ट बी ग्रॅटिट्यूड. म्हणजे मी माझ्याशी सुद्धा कृतज्ञ राहायला पाहिजे की नाही? नाही का? भूक लागली की मी जेवायला जातो की नाही? म्हणजे मी मला सांभाळतो की नाही? आपण फार आपल्याला हलक्यात घेतो. आपण आपल्याशी कृतज्ञ राहायला पाहिजे की बघ वेळेवर जेवायला जातो हा मुलगा. जेवतो, मग कामाला बसतो. बघ बघ कसं छान स्वतःला सांभाळतोय. ते लहान पोरग कसं स्वतःला खेळवत असतं, रमवत असतं, ते ते कृतज्ञ असतं स्वतःशी. की केलेलं जाणणारा, केलेलं जाणण्यासाठी, केलेल्याचं भान ठेवण्यासाठी, काय केलंय हे कळणारा, आणि काय करावं लागतंय त्याच्यासाठी काय करावं लागत नाहीये, अकृत समजून कृत समजणारा, असा कृतज्ञ. क्षेत्रज्ञ पाहिला, त्या क्षेत्रात काहीतरी होत असेल की नाही का आपलं नुसतंच. त्या क्षेत्रात कृत. मग क्षेत्राचा ज्ञ, कृताचा ज्ञ, सत्कृताचा ज्ञ, अकृताचा ज्ञ, कृतीचा ज्ञ. असं तो आहे. मग आता एकदा हे म्हणू आणि मग पुढे जाऊ. आणि शेवटचा श्लोकाला जाऊ. मग आता काय करूया? पहिल्या वाचून सगळे श्लोक म्हणू. हम्म? आणि मग हळूहळू कन्क्लुजनला जाऊया. 9:55 झालेच आहेत. सुरुवातीला आधी एक सांगतो की आजचा दुसरा भाग आहे. 6 एप्रिलला सुरू झाला आज दुसरा भाग. आपण पुढच्या सोमवारी भेटणार आहोत. आणि बुधवारी काही लोकांनी आज पण विचारलं होतं. मला इतकं भरून आलं त्यावेळेला. मला वाटलं तर बहुतेक पहिल्या सेशनलाच बोर होणार लोक. पण लोकांनी आज नाही का,
असं काल विचारलं. म्हटलं वा, कोणाला तरी यायचंय. गंमत म्हणून सांगतो की सोमवार आणि बुधवार, दर सोमवार दर बुधवारी असं एखाद दुसरा सोमवार बुधवार मोस्टली माझ्या ट्रॅव्हलमुळे कदाचित स्किप होऊ शकेल, बट आय विल इन्फॉर्म मच इन ऍडव्हान्स. आता सुरू करू. एका पाठोपाठ एक म्हणायचं आणि 10व्या पर्यंत सुटायचं स्ट्रेट. चला, दोन दोन वेळी एकत्र. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा सविष्ठस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान्. सुरेश आला, सुरेश. सुरेश शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः सुरेश शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः. अथ संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. अथ संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. साक्षी शब्द काल पाहिला, पाहिला की नाही? क्षेत्रज्ञ पाहिला, क्षेत्रज्ञ साक्षी पाहिला, आज सांगतोय सर्वदर्शना. सर्वदर्शना, सर्वदर्शना याचं एक सोपं उदाहरण द्यायचं असेल ना, म्हणजे प्रत्येकाने पाहिलं असेल ते, की विमानात तुम्ही बसता. मी असं अजून करतोय आपल्यापैकी ऑलमोस्ट सगळे किंवा निदान 80% लोक विमानात बसले असतील. ते विमान ज्यावेळेला सुरू होतं ना, सुरू होतं म्हणण्यापेक्षा विमान ज्यावेळेला पायलट ज्यावेळेला विमानाचा टेक ओव्हर घेतो, त्यावेळेला तो जे करतो ते सर्वदर्शना. पुढच्या वेळेला जर का विमानात बसलात तर जसं मैफिल सुरू व्हायच्या आधी शंभराला लागताना गायकाची खरी त्याचं स्वरूप दिसतं, तसं लवकर जाऊन बसा. किंवा ते ग्राउंड स्टाफ काही वेळेला आतमध्ये येतात किंवा क्रू मेंबर टेक्निकल स्टाफ त्यांच्या एकमेकांची खूप गप्पा चाललेल्या असतात, बोलत असतात. ऐकायच्या, सहभागी व्हायच्या, एखाद्याला अलाव केलं तर त्यांना हवं असतं गप्पा मारा. ते जो बघतो ना, ते सर्वदर्शन. ऑफकोर्स त्यांना ब्रीफिंग आलेलं असतं डिस्पॅचर्स कडनं. आता सध्या तर 100% डिटेल ब्रीफिंग चालू असेल आता. कारण कुठल्या मार्गाने जायचं, काय मार्गाने जायचं. फ्लाईट डिस्पॅचर ही फार मोठी पदवी आहे, म्हणजे फार मोठं.
म्हणजे ही गाडी जाणार कुठे, कशी जाणार, ते खूप सुंदर आहे तसं. तर पाथ कसा आहे, फ्लाईट पाथ कसा आहे, फ्लाईट कसं आहे, इंजिन्स कशी आहे, इंजिनचा स्टेटस काय आला, काय एक्सेप्शन्स आहेत, एकंदर केबिन कसं आहे, इक्विपमेंट्स कशी आहेत. एखाद्याला तुम्ही पाहिलं असेल की तो पायलट खाली उतरून विमान खालून बघून येतो. एक त्यांच्यातलं कोणतरी उतरतो 100%. रात्रीच्या वेळेला असेल तर तो टॉर्च बघून बसतो. जनरल एक व्हिज्युअल इन्स्पेक्शन असतं, त्यांचा एक हे असतो, भाग असतो. जनरल व्हिज्युअल इन्स्पेक्शन, त्यांची ग्राउंड टेक्निकल स्टाफ असतो, पण हे स्वतः बघतात. एकमेकांची कन्फर्म करून घेतात. एअरपोर्ट आत्ताची कशी स्थिती आहे, वारा काय म्हणतोय, आत्ताची विजिबिलिटी काय आहे, पाऊस आहे का, वादळी वारे आहेत का, जिथे लँड होणार आहे तिथे आत्ताची सिच्युएशन काय आहे, हे सगळं बघतात. याला म्हणतात सर्वदर्शना. आता मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांना, ज्यावेळेला पूर्वी मी डिपार्टमेंट हेड करायचो त्यावेळेला, किंवा आता सुद्धा आमची काही छोटी टीम आहे, त्यांना सगळ्यांना सांगतो की कर्माकडे ना असं छोटं मुलासारखं पाहावं. ते कर्म असं छान आलेलं असतं की त्याला उचलून घ्यावं, गोंजारावं, त्याला छान, त्याला पावडर बिवडर असं छान करावं, त्याला कपडे बिपडे घालावे, छान करावं. म्हणजे त्या कर्माकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना, ती खरी पुष्कराक्ष पाहिजे. की कर्म तुझ्या सांगाती म्हणून आलाय बावळ्या. तू आलास कर्मामुळे जन्माला. मग तू बघ ना त्याला. मग आता विचार करा असं, आणि हीच एक्झॅक्ट पोझिशन ही रेल्वे इंजिन ड्रायव्हर सुद्धा करतात. कधीतरी अवश्य बघा. व्हीटी स्टेशन पर्यंत जाता आलं तर बघा, लॉंग जर्नी रूटनी पटकन उतरायचं आणि ड्रायव्हर स्टेशन पर्यंत, आणि त्यांचं काय बोलणं चालतं, किंवा ज्यावेळेला लोकोमोटिव्ह हँडओव्हर केलं जातं शंटिंग ड्रायव्हर पासून ते लोको ड्रायव्हर पर्यंत, त्यावेळेला त्यांना पूर्ण सांगितलं जातं कसं आहे, काय आहे, रूटवर काय आहे, कॉशन नोट्स असतात, कॉशन रजिस्टर असतात. त्यांनी जर का लक्ष दिलं नाही, पायलटनी किंवा ड्रायव्हर्सनी, तर तुम्ही काय म्हणाल, एवढे लक्ष देतात नाही. आपण आपल्याकडे काम, आपल्या कामाकडे लक्ष देतो का? म्हणून तो क्रम, प्रोसेस, हे लक्ष देण्याचं साधं सोपं सुंदर सुयोग्य नियोजन आहे. ही प्रोसेस केलेली आहे. विष्णुपंत प्रोसेसवाले आहेत. विष्णूच मुळे प्रोसेसवाला आहे. मग आधीच्या लोकांनी ठेचा खाल्लेले आहेत, आधीच्या लोकांच्या पायात काटे गेलेले आहेत. मग त्यातल्या त्यात जी संवेदनशील माणसं होती त्यांनी सांगून ठेवलं की इथे काटे जातात. त्यांच्यापैकी काही जणांना जमलं, त्यांनी झाड झाड झाडझूड पण केली तिकडची. पण मग आता जर का मी शहाणापणाने जात असेल आणि माझ्या पायात काटे येत असतील, तर कसला विक्रम तुझा? तू क्रमी पण नाही, विक्रम कसला होतोस तू? मग आधी प्रोसेस पाळायला पाहिजे की नाही? मग ती प्रोसेस का पाळायची? की प्रोसेसमुळे सर्व दर्शनामध्ये व्यत्यय येत नाही. की त्या प्रोसेसने सांगितलं असतं, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, एकदा हे बघ, हे चेक कर, हे चेक कर, हे चेक कर. आणि जिथे जन्म मरणाचा प्रश्न येतो, तिथे ह्या प्रोसेस खूप अत्यंत सजगतेने पाळल्या जातात. पण आपल्याला जन्म मरणाचा प्रश्न रोज आहे हे माहिती नाहीये. एव्हरी मोमेंट इज अ डेथ, बिकॉज एव्हरी मोमेंट इज अ बर्थ. मग मोमेंट टू मोमेंट डेथ, आणि कृष्ण सांगतो ना भगवद्गीतेत, रुद्रात पण सांगितलंय. नाहीतर मग श्री सुक्तामध्ये सारखं सारखं का नाही सांगितलं? सारखं सारखं म्हणजे सारखा जन्म मृत्यू चालू आहे. सारखाच जन्म मरणाचा खेळ आहे. मग जन्म मरणाच्या खेळामध्ये प्रोसेस जर का महत्वाची असेल, फ्लाईट घेताना जर जन्म मरणाचा खेळ बरा आठवतो, सर्वदर्शना. हे कुठलंही काम हातात आलं तर सर्वदर्शना. पहिल्यांदा चहा करत असेल किंवा 100 वेळा चहा करून झाला असेल तरी सुद्धा सर्वदर्शना. की कोणी आहे का मेडिकेशनवर, कोणी डायबेटिक आहे का, कसा आता चहा करू, काय जनरलच भूतभावना नक्की सर्वदर्शन असणं. हातात जे काम घेतलंय ते कुठल्या ध्येयाशी निगडीत आहे, या कामाने कुठल्या विजनच्या जवळ जाणार आहोत, याची लेगसी काय आहे, याची प्रोसेस काय आहे, हीच प्रोसेस इथे का पाळायची आहे, या प्रोसेसमध्ये काय पाळता येणार नाहीये, काय व्हेरिएशन आहे सध्या, ह्याला म्हणतात सर्वदर्शन. मग सर्वदर्शना नाही जमलं, परत यायचं, पुन्हा यायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग हा तो सर्वदर्शन. आणि याच लोकात तो शरणम शर्म आहे, हे प्रोसेस त्या आजोबांनी खूप भिनवलं. बाबा सुद्धा प्रोसेस म्हणजे त्यांनी भिनवली की अरे साधं पेन्सिलला टोक करायचं असेल ना, तर त्याची सुद्धा एक प्रोसेस आहे. की तुला चित्र काढायचं असेल, तुला लाईन ड्रॉ करायची असेल, त्यांनी शिकवलं. म्हणून मी इंजिनिअरिंग मध्ये फेमस होतो की फक्त HB एकाच पेन्सिलने मी वेगळ्या जाडीच्या आणि वेगळ्या काय म्हणायच्या शेड्सच्या ड्रॉ करू शकायचो मी लाईन. आणि मी कुठे कधी पेन्सिल बदलायचो नाही.
2H नाही, माझ्या हातात आहे पेन्सिल त्यांनी. एक सगळं श्रेय त्यांना जातं. त्यांनी शिकवलं होतं की लोड कसं कमी जास्त करायचं. ज्यांना लोड कमी जास्त करता येत नाही हाताचं, ते पेन्सिल ठेवून करतात. एच वापर, 2H वापर, तुला काय करायचं, तू बघ, प्रोसेस बघ कशी आहे, असं ते म्हणायचे. पण आम्ही नाठाळ होतो, म्हणजे मी तर होतोच. त्यामुळे खूप त्रास दिला होता त्यांना पण, आजोबांना सुद्धा. पण दोघांच्या बाबतीत एक दिवस अशी घटना घडली की त्यावेळेला जाग आली की हा माणूस काय करतोय आपल्यासाठी, आणि त्याच्यासाठी त्याला काय करावं लागतंय, हे काय त्याचाच अर्थ नाही आणि काय नाही. मी घडावं म्हणून तो माणूस करतोय. आणि त्या ठिकाणी जे शरण झालं ना, म्हणजे हेल्पलेसनेस शरण नाही झालं, अवेअर शरण झालं की हा सांगेल ते आता. आणि त्यातला जो आनंद होता ना, तो शर्म. शर्म या शब्दाचा अर्थच तो आहे की आतून आलेला आनंद, रमंती, अत्यानंद. मग हा शब्द आहे बघा इथे, ते कसं कनेक्ट आहे बघा. तो क्रम जर का पाळला गेला, त्या क्रमासाठी विक्रमाचं धाडस जर का असेल, जिथे आवश्यक तिथे आहे, ते प्रोसेस जर का पाळली गेली, विलिंगनेसनी प्रोसेस पाळली गेली, इंट्रिन्सिक विलिंगनेसनी, की हो कोणी सांगितलं म्हणून नाही, ऑडिटर्स येतात म्हणून नाही, मला सर्टिफिकेट मिळवायचं म्हणून नाही, ही प्रोसेसमध्ये माझंच भलं आहे, ही शरणागती ज्या वेळेला आहे, कर्मकांडिक शरणागती नाही आहे ही. मला कळलंय ह्याच्यात माझं भलं आहे आणि मी करतोय, त्यातून जे आनंद येतो ना, तुष्यंतीच्या रमंतीच्या, तो शर्म. मग असा आजचा भाग होता. हा, आता तुम्ही एवढं ऐकलंय, प्रॅक्टिस केल्यात, त्यामुळे फक्त मी एका पुढे एक श्लोक म्हणणार आहे, ते तुम्ही ऐका. आणि आता ऐकताना काय कराल, गळे मिटले तरी चालतील, पण कुठला तरी एक शब्द तुम्हाला कृष्ण करेल, म्हणजे आकर्षित करेल. तो कुठलाही त्याची नोंद घेऊन ठेवा. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा सविष्ठस्थविरो ध्रुवः ग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञकृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः महत्संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. असं आहे आजचं. किती छान आहे की नाही? हं? नेहमीसारखी परत एकदा माहिती देतो. आजही मुंबईने पोस्ट केलेलं आहे. वेळेची, दिवसांची माहिती मगाशी दिली. आता लोक विचारतात, हे आपलेच नंबर आहेत आणि सध्याच्या दिवसामध्ये हे शक्य आहे, डाऊट येतो काही वेळेला की नक्की तुमचाच नंबर आहे ना, विच इज फेअर इनफ, परफेक्ट. तर परत कन्फर्म करतोय, हे नंबर हे, त्यामुळे काहीच प्रश्न नाही इथे पे केले तरी सुद्धा. हं? मग आता अं, आजही मानसी आहे, मग ती भागामध्ये अशी गमती जमती सांगणार, ती क्रमाबद्दल सांगणार आहे. म्हणजे स्पॉट देतोय. हो. आवाज येतोय ना? क्लिअर, कन्फर्म. हा. क्रम, कारण मेधावी विक्रम क्रम हा. आणि म्हणजे आपण आपल्या रोजच्या कामात सुद्धा काहीतरी क्रम असतोच ना. पण एखादी गोष्ट आपण ठरवली आणि लगेच ती झाली, असं होत नाही कधी. म्हणजे हळूहळू प्रयत्नपूर्वक करत गेलं तरच आपण जे काही ठरवलं असेल ते आपण करू शकतो, बरोबर ना? म्हणजे तसंच इथे पण सांगितलंय की जलबिंदू दाखवतो निपात, हा, हा. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः स हेतु सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः असं म्हटलंय. म्हणजे
जसे जसे पाण्याचे थेंब त्या घटामध्ये पडत जातील तसा तसा तो भरत जातो. आणि तसंच म्हणजे हेच जे तत्व आहे तेच तत्व सगळ्या प्रकारच्या विद्यांना म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान असेल, धर्म, संपत्ती या सगळ्याच बाबतीत हे लागू आहे. स हेतू सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च. म्हणजे या हम्म. सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हळू-हळू वाढत जाणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो, की थेंबे थेंबे तळे साचे. तसंच. म्हणजे कोणत्याही कामाला आपण म्हणतो तसं वेळ द्यायला लागतो. आणि माझी आजी पण नेहमी म्हणायची, की रीतसर करायला लागतं. म्हणजे एक पद्धत ठरवून घ्यायला लागते. म्हणजे तिथेही क्रम आलाच ना. आणि म्हणजे खरंय. ज्याला ऑर्डर म्हणा किंवा कामातल्या स्टेप्स म्हणा आणि आता मगाशी आपण ऐकलं, की प्रोसेसबद्दल. म्हणजे ती ठरवून घ्यायला लागते आणि ती पाळावीच लागते. आणि जर त्याच्यामध्ये सातत्य असेल, तर मग आपली कामं पूर्ण होणार आहेत नक्कीच. म्हणजे आपण जो काही आपल्यापुरता जो गडा ठरवलाय किंवा काय असं आपण म्हणू, की तो आपला भरेल ना, जसं ह्याच्यात म्हटलंय जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः. म्हणजे आणि नाही केल्या प्रोसेस पाळल्या हं. तर काय बरं. मग सांगितलंय कृष्णाजी पंतांनी की तो म्हणतो प्रोसेस जर का नाही ना पाळल्या, या शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते काम कारतः. या शास्त्र विधिम उत्सृज्य, जो प्रोसेस न पाळता तोडून वर्तते वागतो कामकारता काम करतो, हं. न सिद्धिम अवाप्नोती, न सुखम न हं, पराम करा. गतीम. बरोबर ना माझी. बरोबर. हा, आणि म्हणून असंही त्याला सिद्ध. म्हणतात, हा, नाही नाही, शनैः सांग सांग. शनैः ते आहेच ना परत. हो, म्हणूनच त्याला ते सिद्धी नाही, त्याला आता पण यश नाही, त्याला सुख पण नाही आणि परामगती पण नाही. पुढे सुद्धा परमगती. कामाचा बोजवारा उडेल तो. आणि मग ते तू सांग शनै शनै काय ते. तेच कृष्णाने तेच सांगितलं, की म्हणून शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हा, हेच म्हणजे आपण जे आता म्हटलं तेच करायचंय, की क्रमशः पूर्यते घटः. जे याच्यात सांगितलंय तेच, की लाव. ते आपल्याला लावून धरायला लागणार आहे, तरच ते होणार आहे. खरंय, लावून धरायचं. ऋषिकेश. ऋषिकेश सांग का गमत सांगू का ऋषिकेशाबद्दल आता, आणि मग प्रश्नाकडे जाऊ आपण. युट्यूबचं प्रीमियम आहे बघा, किंवा काही आपण पेड सॉफ्टवेअर घेतो बघा. काय असतात त्या पेड सॉफ्टवेअर किंवा युट्यूबचं प्रीमियम काय आहे? इट्स अन ऍडव्हर्टाइजमेंट ब्लॉकर. म्हणजे ऋषिकेश, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ऋषिकेश म्हणजे काय रे बाबा. ऍडव्हर्टाइजमेंट ब्लॉकर आहे ते. दाणे आले, दाणे खाल्ले, नाही दाणे बाजूला. ते भजी गेली, भजी खाल्ली, भजी बाजूला. आत्ता तू पुस्तकाचं रिव्ह्यू करतोय तर ते चित्र आली डोक्यात, चित्र बाजूला. हा ऍड ब्लॉकर आहे तो ऋषिकेश म्हणजे. असंही बघायला हरकत नाही. ते लाईटली घेतलं तर गोष्टी सोप्या होतात. असं. मग आता चला, मग आता आजचे क्विज क्विज क्विज. आता मी झूम वर क्विज करत नाहीये, खरं झूम वर सुद्धा अत्यंत सुंदर क्विज होते. पण आता काही जणांना हळूहळू हळूहळू झूम कसं वापरायचं कळायला लागेल. अजून एक काही भागांमध्ये मी अशी दाखवणारच नाही क्विज. तुमच्या समोरच पॉपअप होईल क्विज ती. हा, पण आता कोण आहे. ऋषिकेश या शब्दाचा अर्थ काय आहे? ऋषींचा गुरु, इंद्रियाचा स्वामी, गंगेच्या काठाचा शहर, का विष्णूचा अवतार? तुम्हाला जे उत्तर असेल ते तुम्ही द्या. 15 सेकंडचं क्वेश्चन. हे डिफ्रॅग कमांड आहे. कृष्ण या शब्दाचा मूळ अर्थ कुठला? काळ्या रंगाचा, बासरी वाजवणारा, आनंद आकर्षित करणारा, का युद्धात विजयी झालेला? उत्तर बासरी वाजवणारा आहे का? वाजवतो, पण अर्थ आनंदाला आकर्षित करणारा आहे. हा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर इंद्रियांचा स्वामी. उदाहरण घेतलं होतं मनाचं. लोहिताक्ष होण्याचा अधिकार कोणाला आहे? जो पॉवर आहे ज्याच्याकडे तो, आधी भावना आहे तो, का ज्ञानी आहे तो, का सर्वात श्रीमंत आहे तो? आपण म्हंटल ते उत्तर काय की अरे, आधी भरण पोषण केलंच तर पटके देऊ शकशील ना तू. मेधावी म्हणजे नक्की काय? आपण डिटेलमध्ये गेलो नाही, पण मी गंमत सांगितली होती त्यातली, की मेधावी म्हणजे खूप माहिती असणारा, खूप वेगात शिकणारा एखादी गोष्ट, की माहितीवर किमया करून शहाणपणा मिळवणारा, माहितीची प्रोसेस करून, की सर्व विषयात तज्ञ असणारा.
आपण म्हटलं तो चार्ली. किमया करणारा. कशावर? माहितीवर. इन्फॉर्मेशन टू नॉलेज, नॉलेज टू विजडम. हिरण्यगर्भची तुलना कशाशी केली आहे? सोन्याच्या दागिन्यांची की स्वतःशी, स्वतःमधल्या क्षमतांची? सूर्यनमस्कारामध्ये सांगितलंय हिरण्यगर्भाय नमः, का लक्ष्मीशी श्री सुक्तामध्ये सांगितलंय त्याच्याशी? आन्सर बीटा. बरोबर की नाही? तसं. गुड वन. व्हेरी मच ऑन टाइम. 10:15. हळूहळू हळूहळू अं, हा पॅटर्न समजायला लागला कसा आहे, की थोडासा स्पीड वाढेल सुद्धा. एक्सप्लेनेशनचा स्पीड थोडासा वाढेल. कारण आता नवीनच काहीतरी समोर आलं असं अनेक लोक म्हणाली. पर्सनल मेसेज एवढे आले असतील मला. ज्यांना रिस्पॉन्स गेले नसतील त्यांनी प्लीज सांभाळून घ्या. दिन पण एकदम नवीन आहे. वी हॅवंट थॉट अबाउट इट. असे खूप काही काही नवीन आहे. म्हणून मग आता जरा हळू जायचं. ओके फाईन. सो आता काही बोलायचं असेल तर वी हॅव अनदर 13 मिनिट्स. बोलूया आपण नेहमीसारखं पुन्हा, की शांत चित्ताने हातवर करूया आणि मग आपण बोलायला सुरुवात करूया कालच्यासारखं, म्हणजे सोमवार सारखं. सो नाव यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. पण आता अनम्यूट करायच्या आधी फक्त सांगा. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की जे प्रश्न विचारणार आहेत ना त्यांनी तरी निदान कॅमेरा सुरू केलात ना, तर प्रश्न विचारताना चेहरा खूप काही सांगून जातो. तर त्याच्यासाठी चालेल. आधी सुहासकडे येतो मी, मग जयश्री, मग काय कोण नंतर हात वर करेल तसं. सुहास, तुला स्पॉटलाइट देते. थँक यू सर. थँक यू व्हेरी मच. तर इट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तुम्ही जे उदाहरण दिलं ना सर्वदर्शन, ते मला सिक्स सिग्माची आठवण झाली. सिक्स सिग्मा प्रोसेसमध्ये असं ते हे झालं. क्या आणि बात आहे. आणि दुसरं म्हणजे ते तुम्ही जे क्रम विक्रम सांगितला त्याच्यात तर मला उदाहरणं अशी आठवली, जसं आता महात्मा गांधी किंवा विनोबा भावे, बाबासाहेब आमटे, हे जे मोठमोठे लोक आहेत ना, त्याने आधी प्रोसेस क्रम फॉलो केले, मग ते विक्रमच झालं त्यांचे. त्यांनी सगळे केले, उद्योग केले. म्हणजे हे जे मोठमोठे लोक असतात ना, आपले ऋषी संत, त्यांनी बरोबर क्रम फॉलो केले आधी, आणि ते विक्रमालाच पोहोचले, सगळे पोहोचले. ते अतिशय सुरेख पॉइंट आहेत. दोन्ही पॉइंट सुंदर. सिक्स सिग्मा थँक्यू. सुद्धा सुरेख सुरेख. हो. अतिशय फारच सुंदर सांगितलं सिक्स सिग्माचं उदाहरण. फर्स्ट डिफाईन देन मेजर. येस. फार सुंदर. थँक्यू हा. व्हेरी मच सुहास. व्हॉट अ पर्स्पेक्टिव्ह. थँक्यू. राईट. जयश्री, तुला जर का व्हिडिओ सुरू करता आला, वंडरफुल. थँक्यू सो मच पुटिंग इन स्पॉटलाइट. हॅलो. नमस्ते डीजी. खूप नमस्ते. सुंदर चाललंय. परवाचा नारसिंहाचा पण फारच आवडला आणि आजचं पण फारच सुंदर झालं सगळं. मी एकच रिक्वेस्ट करू का, तुम्ही जे सुभाषित मध्ये दाखवता तर ते जरा जास्त वेळ दाखवाल का? मी लिहून घेते, तर ते लिहिताना मग जरा राहून हो जातं असं. चालेल. हा. अगदी अगदी चालेल. खरं ना माझ्या डोक्यात म्हणजे मानसीची आयडिया होती, आमची पण होती. दोन प्रोग्राम्स आहेत डोक्यामध्ये, की हा. एक म्हणजे सुभाषितांच्या गुजगोष्टी असा, आणि बाप्पाशी गप्पा. बाप्पाशी गप्पा खरा आता एप्रिल लॉन्च होता, पण काही कारणाने तो पुढे गेलाय. पण ठीक आहे, आपण विष्णू सहस्त्रनामात ती अजूनही, म्हणजे बाप्पाशी गप्पा म्हणजे काय, संस्कृत ते तो आणि फक्त सुभाषित. म्हणजे आता कसं, म्हणून म्हटलं आपण चल सुरू तर करू. कारण अथर्व अथर्व आनंद मध्ये प्रत्येक भागात असायचं सुभाषित, त्रिसुक्तामध्ये प्रत्येक भागात होतं. पण परवा आम्ही बोलत असताना पटकन ती म्हणून गेली की अरे याला हे सुभाषित इतकं छान आहे. म्हटलं ते टाक तिथे. विल मेक अ स्लाइड आउट ऑफ इट. त्याला आपण स्थावर करू. त्याला आपण ते स्लाइड मध्ये आणू. आणि मग ती प्रोसेस बनली की ओके, आजचे शब्द हे, तुला कुठलं सुभाषित सांगायचं सांगून टाक असं. पण तू म्हणतेस ते आपण तसं करू. करता येईल तसं, काय हरकत नाही. त्याचा वेगळा कट मारून सुद्धा सुभाषितांचं एक करता येईल. पण थोडं तिला मी सांगेन की दोनदा सुभाषित म्हणू, इलॅबोरेट कर, असं करू. चालेल. किंवा ग्रुपवर टाकला तरी चालेल. सरोज, आता अपचनाचे माहिती सुरू होईल. माहितीचं अपचन सुरू होईल. हा माझ्याकडे मी लिहून घेते, माझं झालं लिहून. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा म्हणजे ती तिथे मजा घ्यायची मस्त त्याची. मी लिहून घेते. जयश्री म्यूटवर आहेस.
मध्ये मानसी बोलत होती तेव्हा हात थांबला, त्यामुळे ते लिहायचं राहील. ना नाही नाही, बरोबर आहे. ही आयडिया छान आहे. विल इम्प्रोवाइज इट अ बिट. तिलाही एक्सप्लेनेशन ती करते खूप छान. मी थोडं मागे आणतो माझं. आणि म्हटलं तसं की अजून एक दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये माझाही स्पीड थोडा वाढेल. ती पण सांगा आणि मग होईल ते बरोबर, काहीच प्रश्न नाही. होय. येस, थँक्यू. वेल डन. थँक्यू थँक्स जयश्री. थँक्यू थँक्यू. डीजी माझा पहिला ओ वाक चुकला. आय मीन आय हा मिस दॅट. हा तर भगवद्गीता जशी कृष्ण आणि अर्जुनाला सांगितली तसे विष्णू नाही, खोटे सहस्त्रनाम. खोटे, फार साफ खोटे आहे. हो का? अगदी साफ खोटे. कृष्णाने सांगितलेलीच नाही. अच्छा, मग ही कुठच्या संदर्भात आली का? म्हणजे तसंच कृष्ण आणि अर्जुन हा भगवद्गीतेत दिसतो असं हो, विचारतो पण तुम्हाला. कृष्णाने सांगितले ते नाही. एकदम खोटं आहे ते. ओके आता बघा, ओके. माझ्यावर धर्मपुडवा म्हणून लोक आरडाओरडी करतील. मराठी भाषा कशी लवचिक आहे. कृष्णाने सांगितलेली नाहीये. श्री कृष्णार्जुन संवादे संवाद साधला. संवाद सांगतो का कोणी कोणाला? हा. हा, त्यामुळे प्रश्न श्रीकृष्णाने उत्तर आहे. भगवद्गीता वगैरे काही सांगितलं नाही. त्या दोघांच्या गप्पा आहेत त्या. आपण त्याला उपदेश केला, हे कृष्णाचं दुर्दैवाने आपलं तितकंच की तो प्रश्न संवाद आहे उत्तर. दोन मित्रांमधला, आणि हे आपल्या डोळ्यासमोर आणूनच नाही दिलं. अनेक संस्थांनी त्याच्यावर काम केलं की हा संवाद म्हणून लोकांच्या समोर जायलाच नको. इतका सोपा आहे हे लोकांना कळायलाच नको. अरे हा संवाद आहे दोन मित्रांमधला. एक मित्र फ्रस्ट्रेशन झालेला आहे, काय करावं कळत नाही, घरात मार खातोय, दारात मार खातोय, जीव सोडून द्यावा असं वाटतंय. अशा मित्राला त्यांनी उभं केलंय. अशा दोघांमधलं कुठला उपदेश आणि काय त्यांनी इतकं सुंदर त्याला आणलंय. अर्जुन कमांडो होता. अर्जुनाचा IQ EQ PQ केवढा हाय होता, पण तो थकला, खचला, घाबरला, जीव देण्यापर्यंत गेला. अशा वेळेला त्याच्या मित्रांनी त्याला खूप सुंदर सांभाळलं की अरे असं आहे, अरे असं आहे, हे आहे, ते आहे, बघ बरं, असं जमताय का बघ, असं जमताय का बघ. हा संवाद आहे. आणि म्हणून सगळ्यांना मी सांगतो की इथून पुढे कोणी विचारलं ना भगवद्गीता कोणी सांगितली, तर आता कोणी सांगितली नाही. संवाद आहे. तो संवाद आहे. आणि पाठ असणाऱ्यांना सुद्धा हे पक्क माहिती पाहिजे की श्रीकृष्णार्जुन संवाद आहे असं 18 वेळा म्हणतो एका वेळेला, म्हणजे जे लोक म्हणतात ते. मग श्रीकृष्णार्जुन संवाद आहे म्हटल्यानंतर तो संवाद असा कोणी कोण सांगत नाही, गप्पा होतात. हा, आता तुझा प्रश्न विचार. आता आपण ते क्लीन केलं, आता व्हाईट बोर्ड. मग परत नाव पुट आपण इन द असं क्वेश्चन. विचारू की जसा हा संवाद अर्जुन आणि कृष्ण यांच्यातला आहे, तसा विष्णू सहस्त्रनाम हा संवाद आहे का? एक नाही म्हणजे माहिती, काय आहे? म्हणजे खरंच माहिती आहे. आता तरी ते म्हणतात ते भीष्मानी सांगितलं, ह्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं. मी तर म्हणेन की कोणीतरी सांगितलं की धर्माला सांगितलं होतं राष्ट्र कसं चालवावं, राज्य आज काहीतरी बरंच आहे. पण मी त्यामध्ये काय म्हणतो, कोणी कोणाला काय सांगेना, मला ह्याच्यात काय माहित आहे. हा, नाही अशीच व्हॉट इज इन इट फॉर मी, असं. जस्ट अध्यात्म आहे की नाही, म्हणजे आय नीड टू बी सेल्फिश, असं म्हणून. हे हू पुट इट टुगेदर? डोंट नो. आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे. अच्छा. त्याची म्हणजे हू पुट इट टुगेदर. देर मे नॉट बी अ पर्सन, देर मे बी अ कम्युनिटी, देर मे बी अ सिस्टीम हू माइट हॅव हॅड डन दिस. काय म्हणूया त्याला आपण, कंपायलेशन म्हणू, कन्सॉलिडेशन म्हणू, माहिती नाही. आता परत त्याच्यात मी नेहमी तेच म्हणतो की मला दरवेळेला ना असं आलं की माझ्या आजोबा खूप आठवतात. ते मला नेहमी विचारायचे, तुला या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर तुला याचा उपयोग काय? मग आमची बोलती बंद व्हायची. ते खरं आहे. पण अशी जिज्ञासा म्हणून विचारलं तुम्हाला राईट राईट, परफेक्टली ऑल की राईट. काय म्हणून मग हे मलाही जे माहिती नाही, पण असं वेल सेड. गुड गुड. आपण याचा शोध घेऊ आपण, श्याम, काहीच प्रश्न नाही तसं. आणि ललिता. मानसीचे सुभाषित खूप छान तिने एक्सप्लेन केलं. हा. आजच नाही तर आधीच्या प्रोग्राम मध्ये पण. सो शी इज व्हेरी गुड ॲट इट. तू कॉम्प्लिमेंट्स टू हर. कुठला अटेंड केला तर श्याम? सॉरी कुठला केला तर श्याम? मी हेच अथर्वशीर्षाचा तुमचा प्रोग्राम होता ना, हा, त्यावेळेला पण मला वाटतं त्यांनी काही सांगितलं होतं. राईट राईट. अथर्व आनंद, बरोबर, हा त्यावेळेपासून हा. सुभाषित आणले. येस, पण खूप छान थँक्स लॉट सांगितलं. श्याम. मनसी, तुला काय बोलत व्हेरी आहे? नाईस टोन. थँक्यूच म्हणायचं. थँक्यू थँक्यू. ओके, वेलकम. राईट. श्याम, तुझ्या प्रश्नामुळे मात्र ते क्लिअर करता आलं. थँक्यू सो मच. ललिता आणि समरिया, ललिता.
तर मला हे सगळं अभ्यास करताना की एवढी सहस्र नाम आहेत म्हणजे ती खेळणी आहेत आणि त्यातल्या आपल्याला कुठली खेळ पाहिजे ते सिलेक्ट करावं. हम्म. किंवा आपल्या आतल्या क्षमता आहेत त्या कशा वापरायच्या हे सगळं बघायचं आहे. आपलं हे विश्व आहे. तर मला पण प्रश्न असा येतोय की जसं लहानपणापासून शाळेत जायचंय मग कॉलेजमध्ये जायचंय काहीतरी ध्येय असतात. तर आताच्या वयामध्ये मी मला काय ध्येय असावं आणि कुठे मला पोचलं पाहिजे अशा तऱ्हेचा काहीतरी मला प्रश्न उभा आहे सुरेख. की काय करावं. आपण याच्यावर बोलू नक्की, पण एक जाता जाता फक्त बघा आता म्हणजे सगळ्यांसाठी छान प्रश्न आहे. अगदी छान एकच प्रश्न मिनिट छान असती विचारलाय. त्याच्यात छान आहे. पाला नाही लावत. अगदी 1-2 मिनिटं सांगतो. मी अशा वेळेला काय करतो, मी- की आता असं काय आहे की जे मला स्वस्थता लाभू देत नाहीये, याचा शोध मी घेतो. जसं मगाशी सुहास बोलला बघ, सिक्स सिग्माचं. सिक्स सिग्माची मेथडॉलॉजी काय आहे की यू फर्स्ट डिफाईन. त्या डिफाईन साठी रिसर्च आहे, एम्पथी आहे, डिझाईन थिंकिंग मध्ये सुद्धा तेच येतं की आत्ताच्या या स्टेजला मला असं काय ध्येय असावं. मग मी असं म्हणेन की ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे एक गायडिंग प्रिन्सिपल आहे. ध्येय सातत्याने मोटिवेट ठेवणार काहीतरी आणि कुठेतरी पोचायचंय. मला मनुष्य असल्यामुळे मला अशी माइलस्टोन्स लागणार आहेत. मला असं कुठेतरी पोचावं असं वाटतं दरवेळेला. बरं, मग आत्ता जिथे उभा आहे तिथे असं काय आहे की की ज्याच्यामुळे मी अस्वस्थ आहे, की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की आता कुठे जावं. अशी अनेक उत्तरं येऊ शकतील की अशी अस्वस्थता काहीच नाही, पण तरी सुद्धा मग असं तसं. आणि त्या प्रश्नाकडे बघण्यातच त्याचं उत्तर सापडणार आहे. सो रादर दॅन स्टार्टिंग फ्रॉम आउट, लेट अस स्टार्ट फ्रॉम की असं काय आहे आता की जे मी अस्वस्थ आहे, की सगळं आहे पण हे नाहीये, किंवा असं काहीतरी असू शकत नाही. असं काहीही नाहीये, पण मग तरी हा प्रश्न का आला. हा प्रश्न येतोय म्हणजे नक्की काय होत आहे, काय आहे मनामध्ये, व्हॉट इज दॅट इज ऑल अबाउट. असं बघतो एकदा करून, म्हणजे उत्तराच्या मागे न लागता प्रश्नाशी खेळायचं. बघ एकदा, किंवा वेळ झाला तर काही 10-15 मिनिटं आपण बोलू फोनवर. मी यातले उलटे सुलटे प्रश्न विचारत बसीन तुला एक की चालेल. काय. कारण एक हे काय प्रोसेस करू मी काय हे असं मी काहीतरी शोधतीये म्हणजे हा, मी इंटरेस्टिंग गोष्टी दिवसभराच्या करते पण तरी मला अजून शोध संपत नाहीये माझा. क्या बात आहे. मग म्हणजे शोधते म्हणजे आलोच सुहास, तुला मी ऍड करतो. शोधते म्हणजे काहीतरी हरवलंय, किंवा काहीतरी हरवलंय असं वाटतंय, किंवा हरवलं तर नाही ना काही, असं फील आहे काहीतरी असणार आहे. कारण आत कॉल आलाय काहीतरी, असं एक समथिंग इज ट्रिगरिंग. मग त्याचं उत्तर शोधण्यापेक्षा कॅन आय लिव्ह दॅट मोमेंट, कॅन आय रिलुक इन टू. मग अशा वेळेला मित्र मैत्रीण नातेवाईक म्हणजे मित्रच, म्हणजे कुठलंही नातं ते शेवटी मित्राचं बरं आपलं. म्हणजे नातेवाईक असेल तर तो मित्र असेल तर जास्त चांगलं. मग त्यावेळेला सांगितलेलं बरं की एक्सप्लोअर करू शकेन का मी माझं मला उत्तरापेक्षा, असं. नाही, हिचं प्रोसेस आहे, त्याला काही हे नाही. मला एक उत्तर सापडलं, एक उत्तर देऊ का? सांग ना. हो बोल की, एक छान, असं काय सांग. सर एक उत्तर देऊ का मी? हो, पण सर म्हणालास तर मी म्यूट करीन तुला. ते ऍक्च्युली काय आहे याचं उत्तर मला असं वाटलं की मी 3 वेळा विपश्यना केली आहे, पण ते मंडला ध्यान मंडला विपश्यना ध्यान ते सकाळी मोठं समुद्रात बनवतात, मग संध्याकाळी त्याला एकदम हे करून टाकतात एवढं. म्हणजे आणि परिवर्तन जे ध्यान मेडिटेशन ध्यान मध्ये याचं बरंच उत्तर सापडते असं मला असं वाटतं. छान आहे, गुड वन. मग ते तरी शेवटी काय, राजा भूमिका करून विंगेत येतो तेच आहे ना शेवटी. म्हणजे मला तेवढंच कळतं, फारसं नाही कळत. पण ज्यावेळेला राजाची भूमिका करून नट विंगेत येतो, त्यावेळेला मग तो कधी सिगरेट फुंकतो, कधी वडापाव खातो, पण तो त्यावेळेला त्याचं अस्तित्व जाणवून घेतो स्वतः. की येस येस. तिथे राजा म्हणून लोकांसमोर उभा असतो, इथे राजाचा पेहराव करून नट म्हणून स्वतःशी बोलत असतो. त्याला असं काही. तटस्थ हा राहून पाठवायला पाहिजे हा आपल्याला, ना, असं पाठवायला पाहिजे तसं.
पण ललिता, आपण नक्की बोलू. 10-15 मिनिटं मला कधी पुढच्या 2-3 दिवसात वेळ मिळाला ना, म- हा माझ्यासाठी मला असंच मला 15 मार्ग मिनिटं. शोधायचा आहे, कारण मला काहीतरी वाटतंय की काहीतरी कमी पडतंय मला. बस, काय दॅट्स व्हॉट यू सेड. म्हणजे काय? म्हणजे काय? ललिताने हा माझ्याही मनातला प्रश्न म्हणजे बरोबर काय? सांगितलाय की खरंच ललिताने ना? सापडत नाहीये काय पाहिजे ते. हा. म्हणजे सगळ्यात मला गंमत सांगू, सगळ्यात वाईट म्हणजे हरवलंय तेच विसरायला झालं ना, तर त्याच्यासारखं सुख नाही. बघा, पटतंय का? की माझं हे हरवलंय, हेच मी विसरलो, तर त्याच्यासारखं सुख नाही. पण तो काहीतरी सहज असतो. हरवलंय आणि मला काय हरवलंय ते आठवत नाही, याच्यासारखं दुःख नाही. काहीच पत्ता नाही. काही वेळेला माहिती असतं की माझी चावी हरवली. ऍटलीस्ट आय नो व्हॉट आय फॉरगॉटन. मला हे सारखं वाटतं काहीतरी हरवलंय. म्हणजे ज्याला शोधायचं त्याचाही पत्ता नाही. तो पत्ता नसल्यामुळे कुठे शोधायचं ह्याचाही काही मागमूस नाही, काहीच नाही. पण जोपर्यंत ही फिलिंग येत नाही काहीतरी हरवलंय, तोपर्यंत आनंद असतो. अज्ञानात सुख आहे. बघा ना, भगवद्गीतेत शेवटी तो काय आनंदाने ओरडला अर्जुन, स्मृतिर्लब्धा. आठवलं. हा आईन्स्टाईनला मोठा प्रॉब्लेम होतो. आईन्स्टाईनला तो सारखं विसरायचा. हा, ते तर अगदी फारच लौकिक दर्जावरचं विसरण होतं की बाबा, म्हणजे दॅट इज मेमरी. ललिता म्हणते ते काहीतरी हा गवसायला हवंय, पण काय गवसायला हवंय ते समोर येत नाहीये. समजत नाही. हा. मला काय दिसलं हा, की माझ्यात असलेला विष्णू मी शोधतीये बर. आणि तो मी कमी पडतेय, त्याच्या अनुभवात मी कमी पडतेय. ते काहीतरी सुपर. मला अजून आपण असं स्पष्ट म्हणत नाही की साधना किंवा हे, परंतु कुठेतरी कमी पडतंय की मला तो विष्णू दिसत नाहीये, त्याचा अनुभव येत नाहीये. त्याचा अनुभव येत नाही. मग त्याचा असं कुठला तरी एका शब्दाचा अनुभव आला तर विष्णूपर्यंत पोहोचू शकू का? म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कर्मयोग, की तू फेऱ्या मारत 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 डोंगरावरनं वरती जा. म्हणून हे खरं तर तू बोललीस ते खरं आहे, की म्हणून ती 100 खेळणी, 1000 खेळणी, त्यातलं कधी एखादं जमतं, कधी एखादं नाही. तर सतीश, तुला काहीतरी बोलायचं होतं. आय ऑलरेडी पुट इन. हे मगाशी तू म्हणालास तो इग्नोरन्स इज ब्लिस. अरे मग आता बघ ना, आता ललिताची अवस्था काय झाली असेल. अरे हरवलंय काहीतरी, पण काय हरवलंय कळत नाही. सापडायचं काहीतरी, पण नक्की काय सापडायचं कळत नाही. क्या अस्वस्थता नको होते ती. म्हणजे इग्नोरन्स कुठे आणि ब्लिस कुठे हेच कळत नाहीये, असं काहीतरी. पण तो म्हणतोय सतीश, हे जोपर्यंत तुला वाटत नव्हतं तोपर्यंत तुला याची काही चिडचिड होती का मनात? हे यायला लागलं त्यावेळेला तुला अस्वस्थता आली ना. सतीश, तू काय म्हणत होता तेच म्हणतोयस ना तू? हो, एक्झॅक्टली तेच. आ, your new format is very good, and Mansi, very good. अरे थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. दादा थँक्स अ मला लॉट. हेच सुभाषिताचं मला म्हणतोयस ना तू? हो. हा, थँक्स. मी बोलू का? जरा मला बोलावं असं वाटतं याच्यावर. बोल सुवर्ण. आणि एक हा. 5 मिनिटात आपण थांबू. येस. हो, मला वाटतंय भूत भावना हा शब्द जास्त ह्या स्थितीमध्ये लागू पडेल, की माझ्या आतलं भूत आहे, महाभूत आत्मा जे काही आहे ते विष्णू तत्व, आणि त्याचं भरण पोषण फक्त मी करतेय. आणि म्हणजे थोडक्यात हा. फक्त ह्या महाभूत विष्णू स्वरूप जे माझं आहे आतलं, ते फक्त असं फुलून वर येत आहे, आणि बाकी सगळं हे विश्व वेगळं दिसतंय मला. असं जर भावना केली ही, तर ते आपल्याला आतलंच शरण, जसं आपण तुम्ही सर्वचा अर्थ सांगितलात, शरण होणं. पण शरण होणं नाही मला म्हणायचं, हे परिपूर्ण होणं. आतला विष्णू उत्फुल्लित होऊन सगळीकडे समत्व भावानी परत बघतोय. ही एक नुसती कल्पना मनात धरली तरी तृप्तीची भावना कदाचित येऊ शकेल. आता ललिताचा शोध वेगळा आहे, तुझा शोध वेगळा. तुला भूत भावना खेळणं आवडलं, तिला काहीतरी वेगळं आवडेल. आपल्याला काय. छान आहे. धन्यवाद सर. तो शांताकारमचा जो श्लोक आहे ना, शांताकारम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, त्याचा अर्थही फारच सुंदर आहे. इतके कॉन्ट्राडिक्ट बघू ना आपण नंतर काहीतरी तो घेऊ. तसं रेवती, तुला काय सांगायचं आहे? आणि थांब, एकच मिनिट थांब. समरिया, सॉरी, एक्सट्रीमली सॉरी.
नाही नाही प्लीज तू सॉरी खूप प्लीज छान प्लीज वाटतं ऐकताना गप्पा. हा हा डीजी मला एक विचारायचा प्रश्न पडला की आजच्या काळात जे आपण मानसशास्त्रज्ञ म्हणतो समुपदेशन करतो तर मला ते कुठेतरी कनेक्शन जाणवलं की जगातला पहिला समुपदेशक हा कृष्ण होता आणि त्यांनी अर्जुनाची काउन्सिलिंग केली होती. तर ह्याच्याबद्दल तू थोडं काही सांगू शकशील का? नाही नाही का बरं आपण सांगतो असं जगातला पहिला कृष्ण होता? दुसरं कोणीतरी असू शकेल. काय होतं मला माहितीये का, असं अशी वाटलं. तरतम ऍडजेक्टिव्ह आली ना की त्यांनी हा, संकुचित मनोवृत्ती तयार होते. आमच्याच धर्मात ओके. असं सांगितलं. आपण किती अभ्यास केलाय कुठल्या धर्माचा? आमच्याही आमचं तुमचं तिथेच गडबड होते. मग काहीतरी कृष्णाला मोठं करायचं, मग हे जाऊ दे ना. अं, मी माझं माझं मत हवं असेल तर त्यांनी काय सांगितलं हे बघायला हरकत नाही. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. बरं, भगवद्गीतेत कृष्ण कधीच म्हणत नाही मी सांगितलं. तो प्रत्येक वेळेला पुरा म्हणजे तो आधी सांगितलंय, आधी सांगितलंय, आधी सांगितलंय. कोणीतरी सांगून ठेवलंय, कोणीतरी सांगून ठेवलंय. अगदी 18व्या अध्यायात सुद्धा म्हणजे शेवटी शेवटी गप्पांच्या सुद्धा तेच सांगतो की काही जण याला असं म्हणतात, काही जण याला असं म्हणतात. मला असं वाटतं. तो ही इज ऑल्सो पुटिंग म्हणजे तो वेगळा स्कूल ऑफ थॉट सांगतो भगवद्गीतेत. तो कधीच म्हणत नाही मी सांगतो तसं कर म्हणून. असं. हा पण मला ते असं अचानक एकदम प्रश्न पडला की हा म्हणजे ते कुठंतरी जोडलं गेलं कनेक्शन म्हणजे त्या काळातलं कनेक्शन आणि आताच्या काळातलं. परफेक्ट असं. परफेक्ट. ते तेच मग ती ज्या वेळेला आपली होते ना, काही म्हण भगवद्गीता म्हण विष्णू सहस्त्र नाही तर काय होतं आपलं, आपल्याला आपली कोणीतरी बुद्धी गुंगवत ठेवली आणि मग आपल्याला हुशार म्हटलं. मग आपल्याला जास्ती मार्क मिळाले की आपण हुशार. पण त्यापेक्षा काही कधी का होईना भगवद्गीता, कुठल्या धर्मात का होईना भगवद्गीता, त्या दोघांमधल्या अर्जुनाची माझी स्थिती झाली आहे हे मला कळणं हे पहिलं आहा मुवमेंट आहे. आणि मग तोच मुवमेंट आपण ऍक्सेप्ट करत नाही. आणि मग कसा बोलला कृष्ण त्याच्याशी, तसंही माझ्याशी बोलू शकेन का? आणि मग काय मानसोपचार म्हणूया आपण, की त्यावेळेला मला कळत असूनही वळत नसतं. अर्जुनला काही कळत नव्हतं का? पण त्याला वळत नव्हतं. मग अशा वेळेला कोणतरी बरोबर लागतं. गाईड करणारा गाईड मार्गदर्शक. करणारा. आणि कृष्ण याच्यातनं अनेकदा गेला असेल. कृष्णाला काही कमी डोक्याला ताप नव्हते. लहानपणापासून घर सोडलेल्या माणसाला काही कमी ताप असतील होय. मग तोही त्याच्यातनं गेलेला आहे तो. त्यालाही काहीतरी असं वाटलं असेल. आपण आपलं पूर्णावतार म्हणतो आणि त्याच्या सगळ्या कर्तृत्वावर पाणी फिरून टाकतो. कधीतरी नाही आलं पण असेल हा ना मला एक असं. विचारायचं पण हे एवढं त्याला समजावताना तो कृष्ण पण वैतागला होता असेलच ना की बाबा असेल तर हा असेलच असणार ना ना. की आपण पण असं मुलांना पण ही एम्पथी त्याच्यात निर्माण झाली ना, की आता म्हणजे अ, अगदी माझ्या स्वतःवरनं पण सांगतो, की एखादी गोष्ट माझ्यासमोर जर का 5 वर्षापूर्वी आली असती. माझ्या कॉफी शॉप भगवद्गीतामध्ये जो के नायक आहे, तो नाटकाचा नायक मध्यंतरानंतर तिला सांगतो, की "तू हे घेऊन जर का माझ्याकडे 4 वर्षापूर्वी आली असतीस ना, तर मी तुला वेगळा दिसलो असतो." की वा. अरे हे असं होऊ शकतं. असं कसं होतं? असं कसं नाही, असंही होऊ शकतं. ही 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 जी जाणीव आहे ही कृष्णामध्ये होती. आपल्यामध्ये पण होते. पण आपण तो अनुभव घेतला तर, की तसं आणि म्हणून तो चिडला असणार ना. कृष्ण आहे आणि चिडायलाच पाहिजे. माणूस रूपात आलेला आहे. पहिल्यांदा ओरडलाच की तो कृष्ण त्याला. कृष्णाने पण भीती दाखवली आहे भगवद्गीतेत त्याला. "तू काय हा सांगतोस लेका? उच्चिदे यू इमे लोका." असं टाइमपास आहे नाही दोघांचा पण भरपूर मजा अर्जुन केली दोघांनी. तर खूपच म्हणजे त्याला असं सतवलं होतं म्हणजे कोणीही तिथं ऑब्व्हियसली चिडलंच असतं म्हणजे भयंकर. भयंकर अगदीच सतवलं त्याने. भयंकर. लोहिताक्ष. हां. दुसराच म्हणजे अगदी अध्याय जे करतात त्यांना सांगतो. दुसऱ्याच एंट्रीत कृष्णाची दणकट आहे. कुतस्त्वा कश्मलमिदं अशी. रेवती तुझा घेऊ प्रश्न आणि थांबू मग. थँक्यू. म्यूट रेवती म्यूटवर आहेस. हा म्हणजे एवढं सगळं असलं तरी आम्ही जेवढे प्रश्न विचारतो तुम्ही अगदी शांतपणे आमच्या प्रश्नाला सहन करता आणि उत्तर देता. तुम्ही चिडत नाही आणि तुमचा रोहिताक्ष त्यावेळेस जागा असतो किंवा उघडा असतो. पण मला असं विचारायचं होतं की हे ललिता म्हणतात ना की त्यांना जसं हुरहूर वाटतं किंवा थांब काय थांब 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 म्हणजे एक मिनिट थांब. तुझं आवाज ना नाही. एक काम करतो. तुझा व्हिडिओ स्टॉप करू आपण मग बँडविड्थ फ्लो येतो का बघ. बोल आता. आवाज नाही येत आहे बरोबर. बोल परत रेवती. हा आता जे ललिता म्हणाल्या ना की हम्म. त्यांना जे काय हवंय आता या क्षणी काय करायचंय हे त्यांना सापडत नाही. म्हणजे
अगदी सेम नाहीये, पण त्याच थ्रेडमध्ये म्हणजे मला असं पुष्कळ वेळा होतं की मी एक गोष्ट केली की मला ती पुढची गोष्ट करायची असते. पुढची गोष्ट केली की मला त्याच्या पुढची पण गोष्ट करायची किंवा अजून दुसरं काहीतरी करायचं असतं. आणि हम्म. मी मला पहिलं पण सोडायचं नसतं, दुसरं पण सोडायचं नसतं आणि तिसरं पण सोडायचं नसतं किंवा मला अजून पुढचं पण करायचं असतं. हम्म. त्या त्या ह्याच्यात मी मला स्वतःला असं वाटतं की आय एम नॉट कम्प्लीट एनिवेअर. म्हणजे मी सगळ्या गोष्टी फक्त टेस्ट करून पुढे गेलेली. हे असं का होतं मला माहित नाही. आणि परत शेवटी म्हणजे आय एम नॉट सॅटिस्फाईड पर्सन ऍट ऑल ऍट दिस एज ऑल्सो. हे असं माहित नाही. म्हणजे मला सिमीला नाही तसंच काहीतरी भावना आहे. हा. आपण जर काहीतरी बोलू किंवा मला जमला तर मी ऑडिओ पोस्ट करीन. काहीच प्रश्न नाही. म्हणजे मला फक्त सेम मला असं हो काहीतरी हो होतं हे मला कन्वे करायचं होतं. तुला सांगायचं होतं. गुड वन. सो आय हॅव लिसन टू यू डेफिनेटली. म्हणून मी पटकन उत्तर देत नाहीये. माझ्या बाबतीत पण असंच होतं नेहमी. आता जे म्हणाले परफेक्ट रेवती परफेक्ट. तुम्ही बरोबर मग मांडला प्रश्न. तरी परफेक्ट मांडला. तिने पण दुजोरा दिला त्याला. म्हणजे गुड वन मला देन. मला सुद्धा माझं ध्येय माहितीये पण काहीतरी कमी पडते. ते मला उद्दिष्ट शोधायचं माहितीये. आहे. हा ध्येय. हा बरोबर काहीतरी. पण आणि आता त्याला म्हणजे आता म्हटलं काय तशीच आहे स्थिती माझी. म्हणजे बघ पण आता जंगलात काहीतरी हरवलंय. हे काय भयंकर आहे प्रकरण सगळं. जंगलात काहीतरी हरवलंय असं सांगितल्यानंतर काय फ्रस्ट्रेशन मोमेंट असतील. अरे जंगलात काय हरवलंय नाही काय हरवलं माहिती नाही. काय काय कर असेल हा सगळा प्रकार. शोधून आण. अरे काय हरवलंय. तुला जंगलात हरवलं एवढं सांगतो नशीब समज. माझं कुठेतरी काहीतरी हरवलंय असं सांगितलं असतं तू केवढा फ्रस्ट्रेट झाला असता. निदान तुला क्षेत्र तरी दिले ना का. मग तू जंगलात हरवलंय काहीतरी. मग जर का त्यांनी सांगितलं जंगलातल्या डोंगराकडून नदीकडे जाणाऱ्या मार्गावर काहीतरी हरवलाय. बरं झालं रे बाबा एवढं तरी सांगितलंस. तशी तुझी आत्ता तू म्हणालीस ना माझं ध्येय माहितीये मला. गुड. निदान कमी तरी झाला क्षेत्र. बघ 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 एवढ्यात तू कमी पण झालं तसं. तेवढ्यात शोधायला बरं मग ना म्हणजे मग क्षेत्र कमी असा झाल्यामुळं असा विचार करा माझं काहीतरी कुठेतरी हरवलंय आणि शोधून आणायचं. कठीण आहे. मग आणि नाही शोधून आणलं तर रोज 100 फटके. ते अजून वाईट आहे ना डोक्याला. असं. थँक्यू. मस्त. अं, चलो अं, एक तुम्ही खुलासा जेव्हा देता येईल. हा मी सांगू आता का? आपण इथे थांबू. हा प्लीज एक शेवटचा मिनिट घेऊ बिकॉज आय मी ऑल्सो हॅव अनदर चंद्रकांत मीटिंग. बोलतोय. हा चंद्रकांत बोलतोय. एक हा खुलासा असा आहे हम्म. विष्णू सहस्त्रनाम कोणी सांगितलं तर आता नको भीष्म थांब. जेव्हा चंद्रकांत होल्ड इट. You go to AI and you will get the answer. The question is हा not to answer. The question is getting to something that we need to do. मी उत्तर देऊ शकलो अच्छा असतोय. मी जाणून बुजून देत नाहीये उत्तर. नाही आपल्याला नाही पण ते समजूनच घ्यायचं नाही कोणी नाही सांगायचं. सॉरी टू कट यू महत्वाची लाईक दिस. ऐका ना एक महत्वाची एक हा गोष्ट आहे हा की हा हा पहिला टेप रेकॉर्डर किंवा रेकॉर्डर आहे. ध्वनिमुद्रक जो आहे हो. भीष्माने सांगितल्यानंतर नकुलकडे जो स्फटिक होता आपण त्यामध्ये ते थांबू. रेकॉर्ड झाले. चंद्रकांत विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू आपण थांबू. बिकॉज दिस इज अगेन्स्ट आवर विजन, अगेन्स्ट आवर मिशन. इट्स नॉट दॅट वी डोंट नो. अँड विथ द AI टीम साधारणतः 20व्या सेकंदाला जास्त डिटेल उत्तर मिळू शकतं. त्या उत्तराने उपयोग होणार नाहीये. आता ललिता सारखे प्रश्न जेव्हा पडतील, रेवती सारखे प्रश्न पडतील, श्याम सारख्या कनेक्शन मिळेल, सतीश सारखं. मी आय एम नॉट कम्पेअरिंग. आय एम सेइंग our focus is not memory. Our focus is not to narrate the legends. Our focus is to work upon. आणि म्हणून मी अशी उत्तर थांबवलं. मला खरोखर मनापासून माफ कर. नाहीतर ह्याला अंत नाहीये. प्रत्येक जण कुठेतरी माहिती घेऊन येतो आणि मग त्याला उपयोग नाही होणार. म्हणून मी तुला थांबवलं. तू मला उत्तर लिही, मी वाचीन ते. असं मला वाटतं. सॉरी फॉर दिस. पण आपल्याला मिशन मात्र सोडता चालणार नाही. आपल्या फोकस ते राहायला लागेल. मग इथे थांबूया आपण. आणि आता प्रॅक्टिस करायला हरकत नाही. आज आपल्याला जवळजवळ मागच्या 5 श्लोकातले आणि या 5 श्लोकातले मिळून काही नाही तर 10 शब्द नक्की मिळालेले आहेत कमीत कमी. मग 10 शब्दापैकी कुठल्या तरी एका शब्दाने बुरळ घातली असेल. त्यातली 2 सुभाषितं कळलेली आहेत आपल्याला. क्रमावरचं कळलं. काल कशावरचं होतं का मानसी? काल
विश्व अपारे काव्य संसारे. अपारे काव्य संसार होतं. मग ते काय असेल ते तसं. ओके, मी एक बोलू शकते आता आता? थोडं थांबूया आपण. विल हॅव टू कट ऑफ. इट्स 44 past 10 म्हणून बाकी काय नाही. ओके. तसं हा चालेल. येस. ओके, टेक केअर. सी यू सून. गुड नाईट अँड गुड डे.